पुण्यात्म्यांनो, तुम्ही सगळे सृष्टीच्या रचनेविषयी ऐकत आहात. जोपर्यंत तुम्ही ह्या सृष्टीच्या रचनेविषयी जाणणार नाही, तोपर्यंत तुम्ही ह्या आध्यात्मिक ज्ञानाला, तत्वज्ञानाला नाही समजू शकणार आणि ना कुठल्या सद्ग्रंथाला समजू शकणार. ही जी सृष्टीरचना आहे ती हे समजा की एक मास्टर की आहे. सर्व सद्ग्रंथांना समजण्याची, त्यांचा खजिना बघण्याची ही मास्टर की आहे, म्हणजेच मुख्य किल्ली आहे. म्हणूनच तुम्हा सर्वांना परत परत सृष्टीच्या रचनेचं ज्ञान अत्याधिक दिलं जातं. आता सृष्टीरचनेमध्ये आपण परमेश्वर कबीर देवजींद्वारा रचलेल्या आपल्या सृष्टीचं ज्ञान त्यांच्याच द्वारे सांगितलेलं ह्या दासाच्या मुखारविंदमधून ऐकलं. ते आत्तापर्यंत आपल्याला शब्दशः ऐकवलंय, तोंडी ऐकवलंय. आता त्या सृष्टीरचनेविषयी आपले सद्ग्रंथ काय सांगतात? पुण्यात्म्यांनो, ज्याप्रमाणे विद्यार्थी शाळेत जातात, त्यांचा एक अभ्यासक्रम, पाठ्यक्रम त्यांचा निश्चित असतो. अभ्यासक्रम एक विशेष असतो आणि जे शिक्षक अभ्यासक्रमानुसार मुलांना शिकवतात, ज्ञान देतात, तेच योग्य शिक्षक असतात. आणि जे शिक्षक अभ्यासक्रमाबाहेरचं ज्ञान देतात ते शिक्षक योग्य नाहीत. ते अध्यापक मुलांच्या हिताचे नाहीत, त्यांच्या जीवनाचे नाशक आहेत. तर पुण्यात्म्यांनो, जे सद्ग्रंथाच्या विरुद्ध ज्ञान, शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान जे संत सांगत आहेत आणि शास्त्रविधी त्यागून मनमानीचं आचरण करीत आणि करवून घेत आहेत, शास्त्रविधी त्यागून मनमानी पूजा करतायत, ते नाही स्वतः कुठला लाभ मिळवत आहेत जीवनाचा, नाही त्यांचे अनुयायी. यासाठी श्रीमद भगवद्गीता अध्याय 16 श्लोक 23 आणि 24 मध्ये सांगितलं आहे. 23 मध्ये म्हटलंय की शास्त्रविधी सोडून जे कोणी मनमानी आचरण करतात त्यांना ना काही सुख मिळत आणि ना त्यांची काही गती असते आणि ना कोणती सिद्धी प्राप्त होत, अर्थात व्यर्थ. श्लोक 24 मध्ये म्हटलंय की म्हणून अर्जुना, तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत शास्त्रच प्रमाण आहे. कर्तव्य म्हणजे जी शास्त्रानुसार साधना आहे, जी साधना आपण केली पाहिजे, आणि अकर्तव्य म्हणजे जे करण्यास अयोग्य आहे, ते सद्ग्रंथांमधूनच जाणता येतं. कोणी आपले लोकवेद, दंतकथा ऐकवतात, त्याचा आपण स्वीकार केला नाही पाहिजे. तर आत्तापर्यंत जे ब्रह्माजी, विष्णूजी, शिवजींना हे म्हणत आलेले आहेत की पवित्र हिंदू धर्माच्या हे शास्त्राविरुद्ध ज्ञान देणारे आचार्य, गुरु, ऋषी, महर्षी हे सांगत आले आहेत की ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे अजरामर आहेत, त्यांचे कोणी माता पिता नाहीयेत आणि संपूर्ण ब्रह्मांडाचे रचनाकार हेच आहेत. तर ते शिक्षक योग्य नाहीत. ते शास्त्रविधी त्यागून लोकवेद सांगत आहेत. लोकवेद काय असतं? ऐकीव ज्ञान, जे कुठे प्रमाणित नसतं. आता तुम्हाला दाखवतो श्रीमद देवी भागवत, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिव यांच्याविषयी काय माहिती सांगतात. आपण हे पहा, श्रीमद देवी भागवत
सचित्र मोटा टाईप, केवल हिंदी. गीता प्रेस, गोरखपूर इथून प्रकाशित. याचे कोण आहेत? संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमणलाल गोस्वामी. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस, गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता का संस्थान. 3ऱ्या स्कंदात 123व्या पानावर 3रा स्कंद. भगवान विष्णू आपली माता दुर्गा हिची स्तुती करत आहेत. काय म्हणतात? तू शुद्ध स्वरूपा आहेस. हा संपूर्ण संसार तुझ्यापासूनच निर्माण झाला आहे. मी, ब्रह्मा आणि शंकर, विष्णूजी म्हणतायत, आम्ही सगळे तुझ्या कृपेमुळे विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म, तिरोभाव म्हणजे मृत्यू, आमचा जन्म आणि मृत्यू होत असतो. फक्त तूच नियमित आहेस, जगत जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. हा प्रकृती शब्द लक्षात ठेवा. दुर्गाला प्रकृती पण म्हणतात. आता गीतेमध्ये सांगितले 14व्या अध्यायात 3, 4 आणि 5व्या श्लोकात, कारण हा कोडवर्ड आहे गीताजी. प्रकृती दुर्गेला म्हणतात. यावरून असं स्पष्ट होतं की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा जन्म आणि मृत्यू होतो. भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुमच्यापासून प्रकट झाले आहेत, तर त्यांच्यानंतर उत्पन्न झालेले ब्रह्मा हे पण तुझेच बालक आहेत. मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर तुझी संतान नाही का? अर्थात मलाही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे. संपूर्ण संसाराची सृष्टी करण्यामध्ये तू खूप चतुर आहेस. ह्या संसाराच्या सृष्टी, स्थिती आणि संहारामध्ये तुझे गुण सदा समर्थ आहेत. ह्या तिन्ही गुणांपासून उत्पन्न झालेले आम्ही, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमोगुण शंकर, ह्या तिन्ही गुणांपासून उत्पन्न आम्ही तिघे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार कार्यामध्ये तत्पर असतो. पुण्यात्म्यांनो, ह्या पवित्र देवी पुराणामध्ये ह्या काही ओळींमध्ये स्पष्ट केलंय की श्री ब्रह्मा, विष्णू, महेश हे नाशवंत आहेत. त्यांचा जन्म आणि मृत्यू होतो. दुर्गा त्यांची माता आहे. आणि रजोगुणी ब्रह्मा, सद्गुणी विष्णू, तमोगुणी शिव आहेत. आणि चौथा कॉन्सेप्ट हा क्लिअर झालाय की हे फक्त नियमित कार्यच करू शकतात. ज्याचा जसा नियम आहे, ज्याच्या भाग्यामध्ये जे लिहिलं आहे त्यामध्ये ते परिवर्तन करू शकत नाहीत. जसं आहे तसंच देऊ शकतात. जसं कर्म आहे तसंच फळ त्यांना मिळतं. तसा त्यांचा नियम आहे आणि हे आपल्या सद्ग्रंथांमध्ये लिहिलं आहे. आता आपल्याला विस्तृतपणे दाखवतो. ह्याच श्रीमद देवी भागवतला पुन्हा दाखवतो पूर्ण तपशिलात. हे पहा, हे तेच श्रीमद देवी भागवत आहे जे गीता प्रेस, गोरखपूर इथून प्रकाशित झालंय. हा आहे श्रीमद देवी भागवतचा 3रा स्कंद. त्याचा इथं प्रारंभ होतो. पान 113 आहे. 113 आहे. जन्मेजयने विचारलं, भगवन, आपण आंबा यज्ञ अर्थात परमपवित्र नवरात्र व्रत करून त्याद्वारे देवीची आराधना करण्याची आज्ञा दिली आहे. आता ती कोण देवी आहे, कशी आणि केव्हा प्रकट झाली, त्यांचा येण्याचा काय उद्देश आहे आणि ती कोणत्या गुणांनी विभूषित आहे? आंबा यज्ञ कोणत्या प्रकारचा असतो? पुढे पाहूया. ब्रह्मा, त्याचसोबत ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे सुद्धा विस्तारपूर्वक सांगा. कारण भूदेव ब्रह्मांडाविषयी जे काही सांगितलं आहे तसेच ते जसे आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणता. व्यासजींना विचारतात जन्मेजय, मी ऐकलं आहे की ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र ह्या 3 सगुण देवता आहेत. क्रमशः सृष्टी, पालन आणि संहाराचं कार्य याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
पराशर नंदन, व्यासजी, आता मी या संबंधात विस्तृतपूर्वक ऐकू इच्छितो. आपण सांगण्याची कृपा करावी. व्यासजी म्हणतात, राजन, तुमची बुद्धी खूप विशाल आहे. आता तुम्ही जे विचारलं की ब्रह्मादींची उत्पत्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांची उत्पत्ती कशी झाली, तर हे महाकठीण प्रश्न आहेत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. हाच प्रश्न मी पूर्वार्धात नारद मुनींना केला होता. व्यासजी म्हणतायत की मी हेच नारदजींना विचारलं होतं ज्ञान. मी म्हटलं, मुनीवर, आपण बुद्धिमान आहात. आपण कृपा करून मला सांगा की या विस्तृत ब्रह्मांडाचा प्रधानकर्ता कोण आहे. मुनीवर, हे ब्रह्मांड कुठून उत्पन्न झालं. द्विजवर, बरोबर हे सुद्धा सांगा की हे ब्रह्मांड विनाशशील आहे की निरंतर राहील. ह्याची रचना. हे 114 पानावर 3ऱ्या स्कंदात. करणारा एक आहे की त्याचे पुष्कळ निर्माणकर्ते आहेत. कर्त्याच्या अभावी कार्य होणं अशक्य आहे. हे प्रश्न माझ्या मनात निर्माण होत असतात. काही लोक भगवान शंकरांना कर्ता समजून ह्या जगाची उत्पत्ती त्यांनी केली असं सांगतात. ते म्हणतात की देवाधिदेव भगवान शंकर हे चिरंजीव पुरुष आहेत, त्यांचा कधी जन्ममृत्यू होत नाही. ते आत्म्यामध्ये रमणारे आहेत. देवांवरही त्यांची हुकूमत चालते. दुसरे काही लोक भगवान विष्णूची प्रशंसा करतात. ते शक्तिशाली पुरुष, अव्यक्त, अखिल, ऐश्वर्यसंपन्न परब्रह्म परमात्मा आहेत. काही दुसरे लोक ब्रह्माजींना सृष्टीचा प्रधान कर्ता करविता सांगतात. कितीतरी आचार्य भवानीला संपूर्ण मनोरथ पूर्ण करणारी सांगतात. ते आदिमाया महाशक्ती आणि परमपुरुषाच्या साथ राहून कार्य संपादन करणारी प्रकृती आहे. ब्रह्मच्या बरोबर त्यांचा अभेद संबंध आहे. ब्रह्म हा काळ आहे, क्षरपुरुष, आणि अभेद संबंध म्हणजे पतीपत्नीचा संबंध आहे. ती सृष्टी स्थिती आणि संहार कार्यात संलग्न राहते. संपूर्ण प्राणी आणि देवतांची पण ती जननी आहे. ही शक्ती चिरंजीव आहे. वैष्णवी, शांभवी, ब्राह्मी, वासवी, वारुणी, वाराही, नारसिंही आणि अद्भुत महालक्ष्मी नावाने पण ती विख्यात आहे. 115व्या पानावर आहे. अनेक श्रेष्ठ मुनी म्हणतायत की जो निरंजन, निराकार, निर्लेप, निर्गुण, अरूप आणि व्यापक ब्रह्म आहे, त्यांच्यापासूनच जगाची सृष्टी झाली. कुठे कुठे वेद आणि उपनिषदात पण हेच ब्रह्म तेजोमय सांगितले आहेत आणि प्रधान पुरुष आहेत. हजारो मस्तकं, डोळे, कान, हात, मुख आणि चरणांनी तो संपन्न आहे. आता आपण पुढे जाऊया. आता व्यासजी नारदजींना विचारतायत की मी असं ऐकलंय की काही लोक शंकरजींना रचनाकार आणि विष्णूजींना पालनहार सांगतात. मग नारदजी सांगतायत की व्यासजी, प्राचीन काळची गोष्ट आहे, याबद्दल माझ्या मनात सुद्धा शंका उत्पन्न झाली होती. तेव्हा मी माझे पिता अमित तेजस्वी ब्रह्माजींच्या स्थानावर गेलो आणि त्यांना ह्यावेळी ज्या विषयाबाबत तुम्ही मला विचारत आहात त्याच विषयी मी विचारलं. मी म्हटलं, पिताजी, हे संपूर्ण ब्रह्मांड कुठून उत्पन्न झालं? तुम्ही समान प्रकाराने याची रचना केली आहे की विष्णू ह्या विश्वाचे रचनाकार आहेत की शंकरांनी ही सृष्टी निर्माण केली आहे? जगतप्रभू, आपण विश्वाचे आत्मा आहात आणि खरी गोष्ट सांगण्याची कृपा करावी. कोणत्या देवतांची पूजा केली पाहिजे आणि कोणती देवता सर्वात शक्तिशाली आहे? निष्पाप ब्रह्मदेव. ह्या सर्व प्रश्नांचं समाधान करून माझ्या मनातील शंका दूर करण्याची कृपा करावी. सत्यवतीनंदन व्यासजी. अशा प्रकारे माझ्या प्रश्नांवर पितामह ब्रह्मांनी मला सांगायला सुरुवात केली. ब्रह्माजी म्हणाले, मुला, मी या प्रश्नाचं काय उत्तर देऊ? हा प्रश्न खूप जटिल आहे. महाभाग, तू भगवान विष्णूकडून याचं संपूर्ण समाधान करून घेऊ शकतोस. ह्या तिन्ही देवता यांना ज्ञान तर नाही, म्हणून ते आपल्याकडचा प्रश्न दुसरीकडे टोलवतात. चला, त्यांना विचारा. तरीही
विष्णूजींकडे संकेत करतात आणि तरीही आपलं ज्ञान सांगतायत. ब्रह्माजी म्हणतायत, महोदय, ह्या सृष्टीत कोणीही असा विद्वान पुरुष नाहीये ज्याला हे रहस्य माहीत आहे. जो त्यागी, अहंकारविरहित आणि ईर्षाशून्य आहे त्यालाच हे रहस्य माहिती असू शकतं. पूर्वकाळात, आता सृष्टीची रचना सांगतायत ब्रह्माजी. पूर्वकाळी सगळं जलमय होतं. स्थावर जंगम किंवा जितके प्राणी मात्र आहेत ते कोणीच नव्हते. तेव्हा कमळापासून माझी उत्पत्ती झाली. त्यावेळी मला सूर्य, चंद्र, वृक्ष आणि पर्वत असं काहीच 116व्या पानावर आहे. 3रा स्कंद देवी भागवताचं. आढळले नाहीत. मी कमलपुष्पावर बसून विचार करू लागलो. या अगाध जलात मी कसा उत्पन्न झालो? माझा रक्षक कोण आहे आणि ह्या प्रलय काळात सृष्टी आणि संहार करणारे कोण विशिष्ट पुरुष आहेत? कुठेही स्पष्ट रूपात भूमी पण दिसत नाही, ज्यावर हे पाणी दिसतंय. हे कमळ कसं निर्माण झालं? हा विचार करून मी पाण्यात उतरलो. ब्रह्माजी सांगतायत, 1000 वर्षांपर्यंत पृथ्वीचा शोध घेत होतो. शोधत राहिलो आणि तरीही मला जलाचा स्रोत कुठून येतो ते कळलं नाही. तेवढ्यात आकाशवाणी झाली, तप करा, तप करा. तेव्हा मी तपश्चर्येला प्रारंभ केला. कमलावर बसूनच 1000 वर्ष मी तपसाधना केली. त्याचवेळी सृष्टी करा अशी आकाशवाणी मी ऐकली. ती ऐकून मी आश्चर्यचकित झालो. विचार केला की कोणाची सृष्टी करू आणि माझं काय कर्तव्य आहे. त्याचवेळी मधु आणि कैटभ नावाचे 2 भयानक राक्षस माझ्यासमोर आले. त्यांनी माझ्याबरोबर युद्ध करण्याची इच्छा प्रकट केली. मी घाबरून गेलो. तेव्हा कमळाचा देठ पकडून मी जलाशयात उतरलो. तिथे मला एका परम अद्भुत पुरुषाचं दर्शन झालं. त्यांचं श्रीविग्रह म्हणजे शरीर श्यामल ढगांप्रमाणे होतं, म्हणजे काळ्या ढगांप्रमाणे. त्यांनी पितांबर परिधान केला होता. 4 हात होते. शेषनागाच्या शय्येवर झोपलेले होते. ह्या जगतप्रभूंच्या गळ्यात वनमाला सुशोभित होती. शंख, चक्र, गदा आणि पद्म या 4 अस्त्रांनी ते दैदिप्यमान दिसत होते. अशा शेषशायी भगवान विष्णूंचं मला दर्शन झालं. ते योग निद्रेला वश होऊन गाढ झोपेत होते. त्यांच्या सर्व हालचाली शांत होत्या. नारदजी शेषनागाच्या शय्येवर झोपलेल्या त्या प्रभूला पाहून माझं मन चिंतित झालं. एवढ्यात भगवती योगनिद्रेची आठवण आली. मी त्यांचं गुणगान गायलं. तेव्हा कल्याणमयी भगवती श्रीविष्णूंच्या शरीररूपातून निघून, विग्रह म्हणजे शरीरातून, श्रीविष्णूच्या शरीरातून निघून अचिंत्य रूप धारण करून आकाशात विराजमान झाली. त्यांच्या गळ्यातील दिव्य आभूषणांमुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडली. जेव्हा योगनिद्रा भगवान विष्णूंच्या शरीरापासून वेगळी होऊन आकाशात विराजमान झाली, तेव्हा लगेचच श्रीहरी उठून बसले. आता पुण्यात्म्यांनो, जसं आज सृष्टी रचनेविषयी आधी सांगितलं होतं, वर्बलीदासांनी सांगितलं होतं, जे परमात्म्याने आपल्याला सांगितलं होतं. कबीर साहेबांनी म्हणाले होते की दुर्गा ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजींची आई आहे, श्रीदेवी, आणि हा कालज्योती निरंजन यांचा पिता आहे. हे काय करतात? ह्या 3 मुलांची उत्पत्ती करतात. काळ म्हणजे ब्रह्म, क्षरपुरुष पण म्हणतात याला, क्षरब्रह्म पण म्हणतात. क्षरब्रह्म आणि ही दुर्गाजी, ह्या दोघांच्या पतिपत्नी सहवासामुळे श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांची उत्पत्ती होते, जन्म होतो. आणि हे काय करतात? यांना बाल्यावस्थेपासूनच कोमामध्ये ठेवलं जातं, अचेतन केलं जातं आणि त्यांचं संगोपन करतात.
आणि जेव्हा हे युवा होतात तेव्हा यांना सचेतन केलं जातं. आता ही दुर्गा अन्य रूप धारण करून प्रेतवत, प्रेतणीसारखी विष्णूजींच्या शरीरात प्रवेश करून त्यांना बेशुद्ध करत होती. तसंच ब्रह्माजींना ह्या कमलपुष्पावर ठेवलं आणि तोपर्यंत ते अचेतन होते, कोमामध्ये ठेवलं होतं. ते स्वतःच म्हणतायत की मला काहीच माहिती नाही, मी कमलदलावर कसा उत्पन्न झालो, माझा जनक कोण आहे. आता खाली उतरून पाहिलं तर विष्णूजी बेशुद्ध पडलेले होते. आणि त्यांच्यातून जेव्हा दुर्गा बाहेर आली आणि ते सचेतन झाले. आता अशाच प्रकारे या सगळ्यांना ह्या काल भगवानाने आपल्या सुनियोजित षडयंत्राद्वारे भ्रमित करून ठेवलं होतं, कोणालाही यथार्थ ज्ञान दिलं नव्हतं. आता इथे आपण पुढे पाहूया. आता काय होतं की तिसऱ्या स्थानावर भगवान शंकरांना बेशुद्धावस्थेत ठेवलं होतं, ते पुन्हा सचेतन केलं. मग तिघांनाही एकत्र केलं प्रेरणा देऊन. तिघे एकत्र झाले. आता पहा, श्रीमद संक्षिप्त देवी भागवत आणि 3रा स्कंध. आता आपण हे वाचत होतो तेव्हा कल्याणमयी भगवती विष्णूच्या विग्रहापासून निघून अचिंत्य रूप धारण करून आकाशात विराजमान झाली. दिव्याभूषणं तिचं सौंदर्य वाढवत होते. जेव्हा योगनिद्रा भगवान विष्णूंच्या शरीरापासून अलग होऊन आकाशात विराजमान झाली तेव्हा लगेचच श्रीहरी उठून बसले. त्यांनी मधु आणि कैटभ या राक्षसांबरोबर 5000 वर्ष मोठं घनघोर युद्ध केलं. तेव्हा ते दैत्य मेले. प्रथम देवीच्या कटाक्षाने मधु आणि कैटभ मोहित झाले. यानंतर विष्णूंनी त्यांना मांडीवर घेऊन त्यांना तिथंच निष्प्राण केलं. आता तिथे मी आणि भगवान विष्णू दोघेच होतो. तिथे रुद्रही प्रकट झाले. आम्हा तिघांना भगवती आद्यशक्तीचं अलौकिक दर्शन झालं. त्यांना पाहून मनमुग्ध झालो. आम्ही त्यांची उत्तम स्तुती केली. तेव्हा ती आदिशक्ती आम्हा लोकांना म्हणू लागली. देवी म्हणाली, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, तुम्ही सतर्क होऊन आपापल्या कार्यामध्ये मग्न रहा. सृष्टी, स्थिती आणि संहार हे तुमचं कार्य आहे. ब्रह्माजी म्हणतायत, भगवती आद्याशक्तीची, हे आपण 117 पानावर वाचतो आहोत. 3रा स्कंद. वाणी खूप मधुर होती, सुंदर आणि सुखप्रद होती. आम्ही ती स्पष्ट ऐकली. आम्ही त्यांना म्हटलं, माते, आम्ही कुठल्या प्रकारे ह्या प्रजेच्या सृजनादी कार्यामध्ये सफल होऊ. विस्तृत भूमीचा अभाव आहे, सगळी स्थानं जलमय आहेत. आमचं ऐकून त्या कल्याण स्वरूपिणी भगवतीचं मुखमंडल हास्याने भरून गेलं. तेवढ्यात एक सुंदर विमान आकाशातून उतरलं. तेव्हा त्या देवीने आम्हाला आज्ञा दिली, देवतांनो, निर्भीड होऊन स्वेच्छेने ह्या विमानात प्रवेश करा. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र, आज मी तुम्हाला एक अद्भुत दृश्य दाखवते. आम्ही भगवतीचं म्हणणं ऐकून शिरोधार्य केलं. त्या रत्नजडीत विमानात चढून आम्ही आरामात बसलो. आम्हा तिघा देवतांना तिथं बसलेलं पाहून देवीने आपल्या सामर्थ्याने त्या विमानाचं आकाशात उड्डाण केलं. ब्रह्माजी म्हणतायत, मनासारख्या तीव्र गतीने चालणारं ते विमान ज्या अपरिचित स्थानावर गेलं तिथं संपूर्ण फळांनी लगडलेले अनेक सुंदर वृक्ष होते. पुढे एक अत्यंत सुंदर नगर दिसलं. अद्भुत अद्भुत वेस त्या नगराची शोभा वाढवत होती. तिथे खूप उंच उंच महाल होते. उचित स्थानावर यज्ञशाळा बनवली होती. काही क्षणांनी ते विमान दुसऱ्या सुंदर प्रदेशात पोहोचलं. तिथे आम्ही पाहिलं अनुपम नंदनवन होतं. पारिजातकाच्या दाट छायेत सुरभी गोमाता बसल्या होत्या. जवळच ऐरावत हत्ती विराजमान होता. शेकडो अप्सरा, यक्ष, गंधर्व आणि विद्याधर त्या पारिजातकाच्या उपवनात
गात विहार करत होते. पाहिलं तर तिथे महाभाग इंद्र पण होते. त्यांच्याजवळ त्यांची प्राणप्रिया शची विद्यमान होती. ते स्वर्गातील दृश्य पाहून आम्ही 118 पानावर आश्चर्यचकित झालो. पुढे पाहूया. तेवढ्यात आमचं विमान वेगाने निघालं आणि त्या दिव्यधाम ब्रह्मलोकात जाऊन पोहोचलं. सर्व देवता त्या नगरासमोर मस्तक झुकवतात. तिथे एक दुसरे ब्रह्मा विराजमान होते. त्यांना पाहून भगवान शंकर आणि विष्णूंना खूप आश्चर्य वाटलं. सभा सुरू होती. भगवान शंकर आणि विष्णूने मला विचारलं, चतुरानन, हे अविनाशी ब्रह्मा कोण आहेत? मी उत्तर दिलं, मला काहीच माहिती नाही. सृष्टीचे अधिष्ठाता हे कोण आहेत भगवन? मी कोण आहे, हे कोण आहेत, आणि आमचा उद्देश काय आहे, याच प्रश्नात मी अडकून पडलोय. तेवढ्यात मनाच्या तीव्र वेगाने निघालेलं ते विमान तिथून पटकन निघालं आणि कैलासाच्या सुरम्य शिखरावर जाऊन पोहोचलं. पुढे पाहूया. विमान तिथं पोहोचताच एका भव्य भवनातून त्रिनेत्रधारी भगवान शंकर बाहेर आले. ते नंदी बैलावर बसलेले होते. त्यांची 5 मुखं होती आणि 10 हात होते आणि मस्तकावर चंद्र विराजमान होता. क्षणभरानंतर ते विमान त्या शिखरावरून वाऱ्याच्या वेगानं निघालं आणि वैकुंठ लोकात जाऊन पोहोचलं. तिथे भगवती लक्ष्मीचं विलास भवन होतं. तिथे मी जी संपत्ती पाहिली तिचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे. त्या उत्तमपुरीला पाहून विष्णूजींचं मन आश्चर्याने समुद्रात गोते खाऊ लागलं. एक विष्णू तर विमानात बसले आहेत, एक ब्रह्मा बसले आहेत, एक शंकर बसले आहेत, आणि एक अजून पाहिले तर तिथं कमललोचन श्रीहरी विराजमान होते. अळशीच्या फुलासमान त्यांच्या शरीराची कांती होती. पितांबर परिधान केला होता. 4 हात होते. ते पक्षीराज गरुडावर विराजमान होते. दिव्य आभूषणे त्यांना अनुपम शोभा देत होती. प्राणप्रिया लक्ष्मीची चौरी ढाळत होत्या. त्या सनातन श्रीहरींचं दर्शन घेऊन आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो. एक दुसऱ्याकडे पाहत पाहतच आम्ही विमानात एका उत्तम आसनावर बसलो. तेवढ्यात वाऱ्याच्या वेगाने विमानाने परत उड्डाण केलं. पुढे अमृतासमान गोड्या पाण्याचा समुद्र मिळाला. त्याचं जल खूपच मधुर होतं. पुण्यात्म्यांनो, परमेश्वर कबीरजींनी आपल्याद्वारा रचलेल्या सृष्टीबद्दल जी माहिती दिली आहे त्यात खूपच विस्ताराने सांगितलं आहे. आता हे श्री ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजी विमानात बसले आहेत. दुर्गाने त्या विमानाचं आकाशात उड्डाण केलं. हे जिथे पोहोचलं तिथं ब्रह्माजी विराजमान होते आणि एक ब्रह्माजी विमानात बसलेले आणि एक ब्रह्माजी समोर बसलेले ब्रह्मलोकामध्ये. आणि तिथं पाहिलं तर विष्णू आणि शिवजी विचारत होते की हा दुसरा ब्रह्मा कोण आहे. म्हणजे विमानातला ब्रह्माजी त्यांना विचारत होता की हा दुसरा ब्रह्माजी कोण आहे. तर ते म्हणाले की मला काही माहिती नाही ते कोण आहेत ते. तर हे कोण होते? ह्या काळाने जसं आपल्या सृष्टीच्या रचनेच्या प्रारंभी सांगितलं होतं, त्यांनी या ब्रह्मांडाच्या टॉपमोस्ट प्लेसवर म्हणजे उंच शिखरावर 3 स्थानं बनवली होती. आपल्याला एक चित्र दाखवतो ब्रह्मांडाचं, त्यातून सहज समजेल. पहा, एक ब्रह्मांडाचं लघुचित्र आहे. हे पहा, हे एक अंड्यासारखा आकार आहे. याचा अंड्यासारखा आकार आहे. याचा एलिप्टिकल असा आकार आहे, असा शेप आहे. आता हे पहा, खालून सुरुवात करूया. सगळ्यात खाली हा पाताळलोक, तलातल, रसातल, सुतल, अतल, महातल, तलातल आणि वितल. हा पृथ्वीलोक. हे शिवलोक, ज्याला शिवपुरी पण म्हणतात. ब्रह्माजींचा लोक ब्रह्मापुरी, विष्णूजींचा लोक विष्णुपुरी.
आता हे जे क्षेत्र आहे, हा आहे कॉमन स्वर्ग आणि नरक. हे आहे धर्मराय लोक, म्हणजे इथला न्यायाधीश बनवलेला आहे काळानं, जिथे सगळ्यांचं अकाउंट असतं. आणि हे जे सगळं स्थान आहे, हे ब्रह्मलोक आहे. हे जे स्थान आहे, याला ब्रह्मलोक म्हणतात. हा एक स्वर्ग आहे, इथे इंद्र पण असतो, पण हा इंद्र वेगळा आहे आणि म्हणून याला महाइंद्र म्हटलं आहे. हे इथे काय केलेलं आहे ना, हा महास्वर्ग आहे. यातच याने एक वेगळाच असा आणखी एक एक डुप्लिकेट काम करून ठेवलंय. एक नकली सतलोक, नकली अलखलोक, नकली अगमलोक, नकली अनामीलोक अशी रचना करून ठेवली आहे. इथे ही 88,000 खेडी आहेत. इथं ही सप्तपुरी आहे. आणि ह्या सगळ्या ब्रह्मलोकाच्या वरती हा ब्रह्मलोक आहे. ह्या ब्रह्मलोकाच्या वर याने इथं 3 गुप्त स्थानं बनवली आहेत. तुम्हाला सांगितलं होतं की एक हे रजोगुण प्रधान क्षेत्र आहे. यामध्ये हा काळ क्षरपुरुष स्वतः ब्रह्माचं रूप धारण करून राहतो आहे आणि सोबत आपली पत्नी दुर्गाला सावित्रीच्या रूपात ठेवतो. हा इथून अंतर्धान पावला आहे आणि विमानाच्या आधी इथं येऊन पोचला. हे एक तमोगुणप्रधान क्षेत्र आहे, जिथे हा महादेव महाशिव रूपात राहतो आणि दुर्गाला आपल्या म्हणजे उमा रूपात ठेवतो. आता हे एक सतोगुणप्रधान क्षेत्र आहे. पुढे हे स्वतःच विष्णुरूप धारण करून तिथे विराजमान होतात आणि दुर्गाला महालक्ष्मी रूपात ठेवतो. आता जेव्हा त्यांचं विमान येऊन पोहोचलं या रस्त्याने, पहिलं त्यांनी पाहिलं हा इंद्राचा लोक पाहिला. पहिल्यांदा हे मोठे मोठे वृक्ष पाहिले आणि मग इथून इथं प्रवेश केला. याच्यापुढे जाऊ शकत नाहीत ते. त्यांचं विमान महाइंद्रला पाहून ह्या रस्त्याने असं बाहेर निघालं आणि परत इकडे येऊन पोहोचलं. पुढे जाऊन त्यांनी काय पाहिलं की हा ब्रह्मा, हा कालपुरुष बसला होता इथं आणि मग तिथून त्यांचं विमान ह्या इथे आलं. तिथे त्यांनी अजून एक शंकरदेव पाहिले. हा काल होता. स्वतः क्षरपुरुषानं तिथं 3 रूपं धारण केली होती आणि मग ते विष्णू लोकात आले. तिथे अजून एक विष्णू होता आणि ही लक्ष्मी बसलेली होती. ही दुर्गा ह्या विष्णुरूपी काळावरती चौरी ढाळत होती. तिथून मग त्यांचं विमान हे इथे आलं, गोड्या पाण्याच्या समुद्रात. इथे एक वेगळंच दुर्गालोक आहे. आता पुढे पाहूया. इथपर्यंत आपण वाचत आलो आहोत श्री देवी पुराणाला. आता आपण इथे येणार आहोत ह्या गोड्या पाण्यामध्ये. ह्या गोड्या पाण्याच्या समुद्रामध्ये पोहोचलो आहोत. आता इथं येऊयात. पुण्यात्म्यांनो, आज आपले सद्ग्रंथ जे प्रमाणित करत आहेत, हे ज्ञान परमेश्वर कबीरजींनी 600 वर्षांपूर्वी आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मवाणीमध्ये, कबीरवाणीमध्ये लिपिबद्ध करून ठेवलं आहे. आजपासून 600 वर्षांपूर्वी. आणि आज या सद्ग्रंथांमधून आम्हाला समजत आहे, यातून हे सिद्ध होतं की पूर्ण परमात्मा कबीरजी आहेत, ज्यांनी पहिल्यांदाच हे ज्ञान आपल्याला देऊन ठेवलं होतं आणि सद्ग्रंथ विद्वान आहेत. आता आपण कुठपर्यंत वाचत आलो आहोत की हे तिघेही विमानामध्ये बसले आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि शिवजी. आणि दुर्गाने आपल्या शक्तीने विमान आकाशात उडवलं आहे. प्रथम ते पोहोचलं ब्रह्मलोकामध्ये. तिथं हे काळाच्या त्या स्थानावर पोहोचलं जे रजोगुण प्रधान आहे. ते स्वतः क्षरपुरुष म्हणजेच काळब्रह्म स्वतःच ब्रह्मारूप धारण करून विराजमान होते. आणि पुढे गेलो तर तेच शंकर रूपामध्ये विराजमान होते. पुढे गेलो तर विष्णू रूपामध्ये विराजमान होते. मग तिथून त्यांचं विमान कुठं गेलं? हे सगळं ह्यासाठी केलं गेलं कारण ते सगळे स्वतःला देव समजून बसायला नको, त्यांचं भ्रमनिवारण करण्यासाठी. आता पाहूयात. हे देवी भागवत चालू आहे. श्रीमद देवी भागवत गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित आहे. हे तेच पुस्तक आहे जे आधी तुम्हाला दाखवलं होतं. आपण इथपर्यंत वाचलं. आपण हे वाचलं
18 पानापर्यंत. तेवढ्यात आमचं विमान जोरात निघालं आणि त्या दिव्यधामात ब्रह्मलोकामध्ये जाऊन पोहोचलं. तिथे एक दुसरे ब्रह्मा विराजमान होते. एक विमानात बसलेत आणि एक तिथं विराजमान होते. तो ब्रह्म होता, क्षरपुरुष होता. तो फसवतो यांना. तो स्वतः ब्रह्मारूपामध्ये तिथं विराजमान होता. त्यांना पाहून भगवान शंकर आणि विष्णू यांना खूप आश्चर्य वाटलं. सभा सुरू होती. भगवान शंकर आणि विष्णू यांनी मला विचारलं, चतुरानन, हे अविनाशी ब्रह्मा कोण आहेत? मी उत्तर दिलं, मला काहीच माहिती नाही. सृष्टीचे अधिष्ठाता कोण आहेत? भगवान, मी कोण आहे? हे कोण आहेत? आणि आमचा काय उद्देश आहे? ह्या कोड्यात माझं मन गुंतलेलं आहे. एवढ्यात मनाच्या वेगात असलेलं हे तीव्रगामी विमान तिथून लगेच निघालं आणि कैलासाच्या सुरम्य शिखरावर जाऊन पोहोचलं. तिथं विमान पोहोचताच एका मोठ्या भवनातून त्रिनेत्रधारी भगवान शंकर निघाले. ते नंदी बैलावर बसलेले होते. हा काळ निघालाय तिथून, क्षरपुरुष. आणि नंतर तिथून क्षणभरानंतर ते विमान त्या शिखरावरून वायुवेगाने उडालं आणि वैकुंठ लोकात पोहोचलं. तिथं कोण होतं? तिथे कमल लोचन श्रीहरी विराजमान होते. एक आणखी विष्णूजी. हा काळ बसला होता, क्षरपुरुष, आणि त्याचे 4 हात होते. पक्षीराज गरुडावर विराजमान होते आणि प्राणप्रिया लक्ष्मीजी चौरी ढाळत होत्या. आता आपण इथं येऊयात, खाली येऊयात. एवढ्यात वाऱ्याशी बोलत बोलत ते विमान लगेच उडालं. पुढे अमृतासमान गोड पाण्याचा समुद्र होता, ज्याचं पाणी खूपच गोड होतं. आपण 119 पानावरचं वाचणार आहोत. 118 पान आपण वाचलंय. त्या समुद्रामध्ये एक मनोहर द्वीप होता. त्या द्वीपामध्ये एक मंगलमय मनोहर पलंग होता. त्या पलंगाला सुंदर रत्न जडलेली होती. त्या उत्तम पलंगावर एक दिव्य रमणी बसली होती. ही दुर्गा तिथं जाऊन बसली होती. पुढे पाहूया. ती अशी प्रभावपूर्ण देवी होती की जणू करोडो विजा एकसाथ चमकत आहेत. अत्यंत सुंदर मुख होतं. लाल लाल दात होते. करोडो लक्ष्मींपेक्षाही ती अधिक सुंदर होती. ती अशी प्रभावपूर्ण देवी होती की जणू करोडो विजा एकसाथ चमकत आहेत. अत्यंत सुंदर मुख होतं. लाल लाल दात होते. हे वाचलं आपण. आता इथं आहे. त्यांना पाहून आम्ही सर्व मोठ्या आश्चर्यात पडलो. काही वेळापर्यंत आम्ही तिथंच थांबलो. एकमेकात चर्चा करू लागलो. ही सुंदरी कोण आहे आणि तिचं नाव काय आहे? आपण हिच्याविषयी अगदीच अनभिज्ञ आहोत. हिचे हजारो नेत्र, हजारो हात, हजारो मुख आहेत. दुरून पाहून सुद्धा ही केवढी सुंदर वाटत आहे. ही ना कोणी अप्सरा आहे, ना कोणी गंधर्वकन्या, ना कोणी देवकन्या. नारद, शंकाग्रस्त होऊन आम्ही थांबलो होतो. तेव्हा भगवान विष्णूने त्या चारुहासिनी भगवतीला पाहून विवेकपूर्ण निश्चय केला की ही भगवती जगदंबिका आहे. तेव्हा ते म्हणाले की ही भगवती आपल्या सर्वांची आदिकारण आहे. महाविद्या आणि महामाया ही हिची नावं आहेत. ती पूर्ण प्रकृती आहे. आता पुण्यात्म्यांनो, विष्णूजी म्हणत आहेत कारण काळानं त्यांची बुद्धी उद्दीपित केली. आता आपण 120 पान नंबर वाचूया. संक्षिप्त देवी भागवत, गीता प्रेस, गोरखपूर इथून प्रकाशित. ही तीच दिव्यांगना आहे. विष्णूजी सांगत आहेत. ही थोडी पार्श्वभूमी सांगितली विष्णूला कालभगवानाने आणि दुर्गाने. थोडी बॅकग्राऊंड सांगितली. ही तीच दिव्यांगना आहे जिचं प्रलयवर्णात मला दर्शन झालं होतं. त्यावेळी मी बालरूपात होतो. ती मला पाळण्यामध्ये झुलवत होती. विष्णूजी लहानसं बाळ होते हे त्यांच्या जन्माचं प्रमाण आहे. वटवृक्षाच्या पानावर एक सुदृढ शय्या अंथरली होती. त्याच्यावर पडून मी माझ्या पायाचा अंगठा आपल्या कमळासारख्या मुखात घेऊन चोखत होतो. म्हणतायत प्रलय वर्णनामध्ये मला दर्शन झालं होतं या देवीचं. तेव्हा मी बाल्यावस्थेत होतो. छोटं बाळ होतो. ती मला पाळण्यात झुलवत होती. मी पायाचे अंगठे चोखत होतो.
त्यांना पाहून मला आधीची गोष्ट आठवली. ही आम्हा सर्वांची जननी आहे. आता 121 पानावर आहोत. आता भगवान विष्णू प्रकृती देवीला म्हणाले की नमस्कार देवी. भगवती विधात्रीला निरंतर नमस्कार असो. ही स्तुती करत करत भगवान येत आहेत. विष्णूजी इथे पहा 123 पानावर. जे प्रारंभी वाचलं होतं ते आता परत आलं आहे. भगवान विष्णू स्तुती करत आहेत आपल्या माता दुर्गाची. तू शुद्ध स्वरूपा आहेस. हे सगळं विश्व तुझ्यापासूनच निर्माण झालं आहे. मी, ब्रह्मा आणि शंकर आम्ही सगळे तुझ्या कृपेमुळेच विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होत असतो. केवळ तूच निरंतर आहेस, जगज्जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुझ्यापासून प्रकट झाले आहेत तर त्यांच्यानंतर उत्पन्न होणारे ब्रह्मा पण तुझेच बालक आहेत. मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय तुझी संतान नाहीये? अर्थात मलाही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे. संपूर्ण संसाराची सृष्टी करण्यामध्ये तू खूप चतुर आहेस. ह्या संसाराच्या सृष्टी, स्थिती आणि संहारामध्ये तुझे गुण नेहमीच समर्थ आहेत. ह्या तिन्ही गुणांपासून उत्पन्न झालेले आम्ही, ब्रह्मा, विष्णू आणि शंकर, नियमानुसार कार्यामध्ये तत्पर असतो. आता पुण्यात्म्यांनो, आपण आपल्या सद्ग्रंथांना स्वतः वाचलं आहे आणि हे आत्तापर्यंत पवित्र हिंदू धर्माचे गुरुजन, हे आचार्य, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, गीता मनीषी, गीतेच्या मर्मज ज्ञाता, वेदांच्या ज्ञाता, पुराणांच्या ज्ञाता म्हणत होते. त्यांना हे काहीच माहीत नव्हतं. ते अज्ञानी होते. जे आजपर्यंत आपल्या देवांना अजरावर म्हणत होते ते आपल्याला त्यांची स्थिती काय सांगू शकले नाही. हे नाही सांगू शकले की त्यांची स्थिती काय आहे. जन्मगाथा सांगत बसले महापुरुषांची की यांची ही स्थिती आहे. आता पुण्यात्म्यांनो, जसं की तुम्हाला सृष्टी रचनेच्या प्रारंभी जी कथा सुरू केली होती, सांगितली होती की काळ भगवानाने ह्या क्षरपुरुषाने, जे ब्रह्मा, विष्णू, महेशाचे पिता आहेत, दुर्गाजीचे पती आहेत, जे श्रीदेवीचे पती आहेत आणि ब्रह्मा, विष्णू, महेशचे पिता आहेत, त्यांनी दुर्गाला सांगितलं होतं हे की माझं गुपित कोणालाही सांगू नकोस. हे खूप कठोरपणे सांगितलं होतं. तर देवीने ह्याच उद्देशाने ब्रह्मा, विष्णू, महेश यांना ह्या क्षरपुरुषाचं ज्ञान दिलं नाही. आता दुर्गाला ह्याने सांगितलं होतं की माझं रहस्य कोणालाही सांगू नकोस. अशा प्रकारे दुर्गानं ते गुपित कोणालाही सांगितलं नाही, तरीही सत्य लपू शकलं नाही. आता ह्यावरूनच असं प्रमाणित करून दिले देवी भागवतमध्ये की ब्रह्माजींनी वेद वाचले. दुर्गाला विचारलं की वेदांमध्ये हे लिहिलं आहे की फक्त एक ब्रह्म, ज्याच्या बरोबरीचा दुसरा नाहीये. ब्रह्म म्हणजे परमात्मा पण असतो, ब्रह्म म्हणजे भगवान पण असतो. तो एकच परमात्मा पूजेच्या योग्य असतो. तर तो तुम्हीच आहात का? ब्रह्माने विचारलं. तो तुम्हीच आहात का? दुर्गाला विचारलं. आता दुर्गा काय उत्तर देते पहा. श्रीमद देवी भागवत. श्रीमद देवी भागवत म्हणजेच दुर्गा पुराण, देवी पुराण, जे आपण वाचत आहोत, जे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित केलंय, त्याच्या 3ऱ्या स्कंदाच्या पान नंबर 125 वर आपण वाचत आहोत. 123 पर्यंत आपण वाचलेलं आहे. इथं 124 वरती पहा. ब्रह्माजी म्हणत आहेत, अद्भुत तेजस्वी भगवान शंकर यांची स्तुती करण्यावर भगवती जगदंबिकेनं आपली ती गोष्ट सांगितली. आता इथे ब्रह्माजी विचारतायत. ब्रह्माजीचं प्रकरण चालू आहे. हे 125 पानावरती आपण वाचतो आहोत 3ऱ्या स्कंदामध्ये.
ह्या मूर्त आणि अमूर्त जगाचा आधार तुमच्या आधी दुसरा कोणीही पुरुष नव्हता, कोणी तिसरा पण नाहीये. एकमेव द्वितीय ब्रह्म. ह्या वेदाच्या वचनाला व्यर्थ म्हणणं तर योग्य नाही. आता दुर्गा यांना म्हणते की मीच सर्व काही आहे, मीच तुमचा पिता आणि मीच तुमची माता आहे. आता ब्रह्मदेवांनी वेद वाचले आणि म्हणाले की आपण वेदांना खोटं ठरवू शकत नाही, आणि इकडे अनुभव वेगळीच गोष्ट सांगतो. अशा प्रकारे वेदवाक्य आणि अनुभव यांच्यामध्ये अत्यंत विरोध उत्पन्न होत आहे. वेद म्हणतायत एकमेवा द्वितीय ब्रह्म आहे, तर काय तो आत्मस्वरूपाही तुम्हीच आहात की तो कोणी वेगळा पुरुष आहे? माझ्या या शंकेचं निरसन करण्याची कृपा करा. कुठल्या तरी महान पुण्याच्या कृपेमुळेच मला तुमच्या चरणांची सेवा करण्याचं भाग्य लाभलंय. तू स्त्री आहेस की पुरुष, हे रहस्य पण मला विस्तृतपणे कृपा करून सांगा. 4 आणि 5 अध्याय इथं संपला. आता 6 अध्याय सुरू होतोय. ब्रह्माजी इथं म्हणतायत, अशा प्रकारे मी जसं भगवती जगदंबिकेला विनयपूर्वक विचारलं, तेव्हा त्या मधुर वाणीने मला सांगू लागल्या. देवी म्हणाल्या, मी आणि ब्रह्म एकच आहोत. आता झाले ना 2. सत्य लपत नाही, एकच आहोत. माझ्यात आणि ह्या ब्रह्ममध्ये किंचितही फरक नाही. जे ते आहेत तेच मी आहे, आणि जी मी आहे ते तेच आहेत. बुद्धीच्या भ्रमातून भेद प्रतीत होत आहे. आमच्या लोकांच्या सूक्ष्म भेदांना जो जाणतो, इथे तर 2 आहेतच, जो जाणतो तोच. आता 125 पान आपण वाचलं. आता 126 वाचूयात. तोच बुद्धिमान पुरुष आहे, तोच तत्वदर्शी संत आहे, जो आपली भिन्नभिन्नता समजतो. त्याने संसार मार्गातून मुक्त होण्याबाबत काहीच शंका नाही. ब्रह्म एकच आहे. पुढे पहा. मी शक्तिरूप धारण करून पराक्रम करते. गौरी, ब्राह्मी, रौद्री, वाराही, वैष्णवी, शिवा, वारुणी, कौबेरी, नारसिंही आणि वासवी ही सगळी माझीच रूपं आहेत. विभिन्न कार्य उपस्थित झाल्यावर त्या त्या देवींमध्ये आपली शक्ती स्थापित करून मी सर्व व्यवस्था करते. हो, त्या त्या देवींना निमित्त बनवणं माझा स्वभाव आहे. आता पुढं पाहूया. आता पुण्यात्म्यांनो, आपण वाचत आहात आपल्या सद्ग्रंथांना तुम्ही स्वतः. आपण जे 3 स्कंदामध्ये आणि पृष्ठ नंबर 125 मध्ये वाचलं, ब्रह्माजी म्हणतायत की मी जेव्हा दुर्गेला विचारलं, माता जगदंबिकेला, की वेदात लिहिलं आहे की एकमेव द्वितीय असे ब्रह्म, अद्वितीयम, ज्याच्यासारखा दुसरा कोणीच असू शकत नाही, तो ब्रह्मच सगळं आहे. तिकडे उपनिषद आणि तुम्ही जे म्हणत आहात की मीच सर्व आहे, मीच सृष्टीची रचना करणारी आहे, माझ्याशिवाय कोणीही नाहीये, तर मग ह्या वेदवाक्यांना खोटं तर नाही म्हणतायत. आमचा अनुभव सांगतो की परमात्मा निराकार आहे, आणि वेद म्हणतायत की तो साकार आहे, तर मग आमचे अनुभव आणि यथार्थमध्ये खूप विरोध आहे. तर काय तो ब्रह्म तुम्हीच आहात की दुसरा कोणी आहे? ब्रह्माजींनी विचारलं. आता दुर्गा तर आधी फसवते त्यांना की त्या ब्रह्मामध्ये आणि माझ्यामध्ये काही अंतर नाहीये. तो आणि मी एक. आमच्या दोघांमधला सूक्ष्म भेद जो कोणी जाणतो तो परमपुरुष आहे, विद्वान पुरुष आहे, तत्वदर्शी आहे. आता पुढे पहा, पृष्ठ 129 वर बिलकुल स्पष्ट होतं. पहा, आपण 3 स्कंद वाचत आहोत, संक्षिप्त देवी भागवतचा. पृष्ठ नंबर 129 वर पहा. इथे ह्या सृष्टीचा क्रम मी संक्षिप्त रूपात तुला सांगितला आहे. ही देवी म्हणतीये, दुर्गा म्हणतीये.
इथं देवीचं प्रवचन चालू आहे. देवी म्हणाली, हे देवी सांगतीये. हे 129 पानावर. हा सृष्टीचा क्रम मी संक्षिप्त रूपात तुला सांगितला आहे. महानुभाव देवतांनो, ब्रह्मा, शिव आणि विष्णूला दुर्गा म्हणतीये, आता माझं कार्य सिद्ध करण्यासाठी विमानात बसून तुम्ही लवकर या. लगेच या. जा. कोणतंही कठीण कार्य उपस्थित झालं तर तुम्ही माझं स्मरण कराल तर मी समोर येईन. देवतांनो, माझं आणि सनातन परमात्म्याचं ध्यान तुम्ही नेहमी करत राहिलं पाहिजे. आता इथं हे 2 झाले. तेव्हा तर म्हणत होती की मीच सर्व काही आहे, आणि आता दुर्गा इथं म्हणते की ब्रह्मलाच सनातन परमात्मा म्हणत आहे. आम्हा दोघांचं आले 2. आमच्या दोघांचं स्मरण करत राहिलात तर तुमचं कार्य सिद्ध व्हायला किंचित मात्र शंका नाही. ब्रह्माजी म्हणतात, अशा प्रकारे सांगून भगवती जगदंबिकेनं आमची पाठवणी केली. त्यांनी शुद्ध आचरणवाल्या शक्तींमधून भगवान विष्णूंसाठी लक्ष्मीला, शंकरदेवांसाठी महाकालीला आणि माझ्यासाठी महासरस्वतीला पत्नी बनण्याची आज्ञा दिली. आता त्या स्थानातून आम्ही निघालो आणि दुसऱ्या स्थानावर आमची पुरुष रूपात प्रतिष्ठापना झाली. आपल्याला ह्या दासाने परमेश्वर कबीरांद्वारे रचलेली सृष्टी आणि ह्या साऱ्या ब्रह्मांडाची रचना केव्हा आणि कशी कशी झाली ह्या साऱ्या गोष्टी सांगितल्या. ह्या दासाने आपल्याला मौखिक ऐकवलं होतं, शाब्दिक ऐकवलं होतं, आणि आज या सद्ग्रंथांनी आपल्या शास्त्राने प्रमाणित केलं की 600 वर्षांपूर्वी परमेश्वर कबीरांनी आपल्याला जे ज्ञान दिलं होतं ते आजही आमच्या सद्ग्रंथात विद्यमान आहे. आणि हे नकली गुरु, आचार्य, ढोंगी, वेदज्ञानहीन, शास्त्रांच्या ज्ञानापासून हीन आहे, आणि हे म्हणतायत की ब्रह्मा, विष्णू, महेश अजरामर आहेत, त्यांचे कोणी माता पिता नाहीयेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत. आता ही तर संकल्पना स्पष्ट झाली दुर्गेची की दुर्गा यांची माता आहे. फायनल झालं. आणि तिघांचा विवाह केला दुर्गाने. आपलीच 3 रूपं करून ती स्वतःच म्हणते की मी एकाची अनेक होऊ शकते, आणि 3 रूपं धारण करून तिने 3 पुत्रांचा विवाह करून दिला. आता समस्या राहिली की यांचा पिता कोण आहे ह्या संकल्पनेला स्पष्ट करूया. ह्या रहस्याला, ह्या शंकेचं समाधान जे आहे शिवपुराण करेल. आता आपल्याला वाचून दाखवतो हे पवित्र शास्त्र, जे हे नकली हिंदू धर्माचे नकली गुरु आजपर्यंत ना वाचू शकले ना समजू शकले. यांना केवळ संस्कृत भाषेचं ज्ञान होतं, तत्वज्ञान नव्हतं. आणि आपण यांना मानत राहिलो की हे संस्कृत भाषा जाणणारे ऋषी, महर्षी, ब्राह्मण आहेत, आणि यांनी वेद आणि पुराणांना नीट वाचलं असेल, यांनी योग्य सांगितलं असेल आम्हाला. आणि कबीर देवजी, कबीर साहेबजी मानव रूपात, विणकर रूपात 600 वर्षांपूर्वी बनारसमध्ये आले होते. ते सांगत होते की हे खोटे सांगतायत सगळे, हे सद्ग्रंथांशी परिचित नाहीत, हे परमात्म्याच्या भाषेशी परिचित नाहीत. तर त्यावेळी आपला विश्वास बसला नाही, कारण हे खोटे गुरु आचार्य म्हणत होते की कबीर तर अशिक्षित आहे, हा संस्कृत भाषा जाणत नाही, हा तर खोटे बोलतोय. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याविषयी, यांचा जन्ममृत्यू सांगतो, यांच्या मातापितांविषयी सांगतो. कबीरजी खोटं बोलतायत. कबीर परमेश्वरांनी आपला प्रिय आत्मा धरमदासजींना सांगितलं होतं की धरमदास, कलियुगाची जेव्हा 5505 वर्ष संपतील तेव्हा माझी ही गोष्ट खरी होईल जी मी आज तुला सांगतोय. काय? अब मैं तुमसे कहूँ चताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जमदारुण वंशन अंजन. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए.
जे आज मी तुला सांगतो आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांची माता दुर्गा आहे आणि पिता ज्योतिनिरंजन आहे. हा काल क्षरपुरुष आहे. हे माझं जे वचन आहे, आजपासून कलियुगाची 5505 वर्ष संपतील तेव्हा हे खरं ठरेल. आता आज जो कलियुगाचा काळ आहे, कलियुगाची आज ही वेळ आली आहे. 5500 जे होतील ते सन 2000 मध्ये होतात. इसवी सन पूर्व. तुम्हाला प्रमाण देतो याचं. तुम्हाला ही संकल्पना स्पष्ट करतो की वर्तमानात कलियुगाचं 5500 वर्ष चालू आहे. 5511 चालू आहे असं समजा आज. आणि याच्या 5 वर्ष आधी म्हणजे सन 2000 मध्ये 5505 वर्ष होतात. तुम्हाला पुरावा देतो. हे पहा. एक हे हिमालय तीर्थ आहे. या पुस्तकाचं नाव आहे हिमालय तीर्थ. आणि हे शंकराचार्य यांच्या परंपरेनं प्रकाशित केलंय. हिमालय तीर्थ. J.P. नंबुरी, उपमुख्य कार्याधिकारी, श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती, ट्रेक्स अँड टूर्स कलकत्ता इथून. याचं पहिलं प्रकाशन 2009 मध्ये झालंय. प्रकाशक आहेत रणजू चक्रवर्ती. हे असं पहा. मुद्रक आहेत गिरी प्रिंट सर्व्हिस कलकत्ता. आता याच्या पृष्ठ नंबर 42 वर आपल्याला दाखवतो. पान नंबर 42. पुस्तक आहे हिमालय तीर्थ. आणि इथं पहा शंकराचार्यांचं विवरण आहे. आदी केदारेश्वरांसमोर शंकराचार्यजींची दिव्य संगमरवरी मूर्ती आहे. शिवरहस्यानुसार एक पुस्तक आहे शिवरहस्य संस्कृतमध्ये, त्यातून हे घेतलंय. 3सहस्रे वर्षाणाम शंकरो यती. अर्थात कलियुगाची 3000 वर्ष व्यतीत झाल्यावर बौद्ध मीमांसकांच्या मतावर विजय प्राप्त करण्यासाठी शंकर यतीच्या रूपात आविर्भूत होतील. म्हणजे शंकर भगवान हेच आदी शंकराचार्यांच्या रूपामध्ये कलियुगाची 3000 वर्ष व्यतीत झाल्यावर बौद्ध मीमांसकांच्या मतावर विजय प्राप्त करण्यासाठी शंकर यतीच्या रूपामध्ये आविर्भूत होतील. शंकराचार्यांच्या दर्शनानंतर असं पुढं लिहिलं आहे. आता आम्ही दुसरं आपल्याला दाखवतो. आता यावरून सिद्ध होतं की कलियुगाची 3000 वर्ष संपतील तेव्हा आदी शंकराचार्यांचा जन्म होईल. आता हे दुसरं पुस्तक याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे की ख्रिस्ताच्या 508 वर्ष आधी शंकराचार्यांचा जन्म झाला. आता पहा. हे पुस्तक आहे ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. हे आहेत आदी शंकराचार्यजी आणि हे आहेत आत्ताच्या वर्तमानातले श्री स्वरूपानंदजी. शंकराचार्य हे 2 पीठांचे शंकराचार्य आहेत. दोन्हींचं स्वामित्व यांच्याकडे आहे. हे पुस्तक आहे ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. आणि इथे पहा. जानेवारी 2007 मध्ये छापलंय. संरक्षक आहेत अनंत श्री विभूषित ज्योतिष पीठाधीश्वर एवं द्वारका शारदा पीठाधीश्वर. हे दोन्हींचे स्वामी आहेत. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज. संपादक, लेखक आणि संकलक आहेत विष्णुदत्त शर्मा, अध्यक्ष आध्यात्मिक उत्थान मंडळ दिल्ली. प्रेरणास्त्रोत हे आहेत. मुद्रक हे आहेत फाईन प्रिंट अँड पॅक्स. परामर्श व सहयोग यांचा आहे. प्रकाशक आहेत अखिल भारतीय आध्यात्मिक उत्थान मंडळ. 1/,
3234 गल्ली नंबर 2, रामनगर विस्तार, मंडोली रोड, शहादरा, दिल्ली. आता यातलं पृष्ठ नंबर 11 तुम्हाला दाखवतो. आदि शंकराचार्यांचा संक्षिप्त जीवन परिचय. जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी शंकराचार्यांचा जन्म चर्मराती आस्थेच्या युगात केरळ प्रांतात पूर्णा नदीच्या तीरावर कालाडी गावामध्ये धर्मनिष्ठ नंबूद्री वैश्य शैव ब्राह्मण श्री शिवगुरू व धर्मपरायण सुभद्रा यांच्या घरात झाला. श्री शिवगुरू तैत्तरीय शाखेचे यजुर्वेदी होते, जे आदि शंकराचार्यांचे वडील होते. शंकराचार्यांचा जन्म भगवान शंकरांच्या आशीर्वादाने झाला, म्हणून त्यांचं नाव शंकर ठेवलं गेलं. गुरुपरंपरेतील मठांच्या मतानुसार त्यांचा अवतार काळ इसवी सन पूर्व 508 मानला गेला आहे. 476 साल मानला आहे. 476चा अर्थ असा आहे 32 वर्षांचं वय असताना त्यांचा देहांत झाला. आता याच्यातून 32 वजा केले तर एवढेच येतात, 476, म्हणजे 508 वर्षांपूर्वी. इथे यांनी अंदाजाने म्हटलंय की साधारणपणे 2500 वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला. कुठे? आणि यावरून हे सिद्ध होतं की इसवी सन पूर्व 508, इसवी सन पूर्व 508 वर्ष हे 2007 मध्ये लिहिलं आहे. जर इसवी सन 2000 असं आपण धरलं तर तेव्हापासून 508 वर्ष आधी, म्हणजे 2000च्या 2508 वर्ष आधी, म्हणजे मी त्यात 3000 मिळवले तर 5508 वर्ष झाली. आणि 1994 पासून या दासाने ही नामदानाची आज्ञा झाली. सन 2000 मध्ये कृपा झाली, परमात्म्याने दया केली, हे सद्ग्रंथ पाहिले. 2000 नंतर या सद्ग्रंथांना, जे आपले सद्ग्रंथ आहेत, यांना पाहून दासाने पुस्तकाची रचना केली, परिभाषा प्रभू की, मग परमेश्वर का सार संदेश आणि गहरी नजर गीता में, म्हणजे भगवद्गीतेचा यथार्थ अनुवाद केला. तर परमात्म्याने सांगितलं होतं की जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष संपतील त्यावेळी मी ह्या आज सांगितलेल्या गोष्टी खऱ्या होतील. धर्मदास, काय सांगितलं होतं परमात्म्याने? की ब्रह्मा विष्णू महेश नाशवंत आहेत, त्यांना जन्ममृत्यू आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांचे पिता ज्योती निरंजन क्षरपुरुष हे काल आहेत आणि यांची माता ही देवी दुर्गा आहे. पण त्यावेळी कोणीही मान्य केलं नाही. 600 वर्षांपूर्वी सन 1398 पासून सन 1518 पर्यंत 120 वर्ष परमात्मा हेच ज्ञान देत राहिले. पण या नकली गुरूंनी, या हट्टी आचार्यांनी हे परमात्म्याचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. परमात्मा कबीर म्हणत असत, ये दुनिया अजब दिवानी, मेरी कही एक ना मानी. पहा कसे वेडे झाले आहेत नकली गुरूंच्या नादाने. त्यांच्या दंतकथांना खरं समजतायत आणि आम्ही जे सत्य सांगतोय त्यावर विश्वास ठेवू शकत नाहीयेत. तर यासाठीच परमात्म्याने एक वेळ निवडली होती की ज्यावेळी कलियुग येईल त्यावेळी सर्व जनतेला उपदेश करू. आणि श्रद्धाळू लोक जेव्हा शिक्षित होतील तेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी सद्ग्रंथांचं वाचन करतील आणि धन्य होतील. आम्हाला परमात्मा हवा आहे आणि आपण या सर्व सद्ग्रंथांना, पवित्र 4 वेदांना, पवित्र 18 पुराणांना आणि पवित्र श्रीमद भगवद्गीतेला सत्य मानत आलो आहोत आणि सत्य मानत आहोत. त्यामध्ये जे लिहिलंय त्याचा आपण आज स्वीकार केला पाहिजे. हे लोकवेद सांगणाऱ्या आचार्यांपासून, गुरूंपासून आपण दूर राहिलं पाहिजे. यातच आमचं शहाणपण आहे. आणि परमेश्वर कबीरजी म्हणतात, जान बूझ साची तजय और करे झूठ ते ने, ताकि संगत है प्रभु सोपन में भी ना दे.
एवढी प्रमाणं देऊन सुद्धा या भोंदूंना ते सोडत नाहीत, सत्य स्वीकारत नाहीत. त्यांच्यासाठी म्हटलं आहे, जानबूझ साची तजे और करें झूठ तने ताकि संगते प्रभु शोपन में बिना दे. त्यांची संगत नको म्हणजे दूरच बरं, जे एवढे पुरावे पाहूनही मान्य करत नाहीत. ह्या आदि शंकराचार्यांनी सुद्धा, ह्या शंकराचार्यांनाही ब्रह्मा विष्णू महेश यांची खरी स्थिती माहीत नाहीये. त्यांना अजरामर म्हणतायत ते. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीरजींनी सांगितलंय, एक ना भूला दो ना भूली ये भूले सब संसारी. आता आपण पुढे जाऊया. आता श्री ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पित्याबाबत स्पष्ट करायचंय. आता त्यांचं चरित्र मी तुम्हाला शिवपुराणात दाखवतो. हे पहा, शिवपुराण, संक्षिप्त शिवपुराण, सचित्र मोटा टाइप, केवल हिंदी. गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केले. संक्षिप्त शिवपुराण, सचित्र मोठा टाइप, केवल हिंदी. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता संस्थान. आता इथून सुरू करूयात. ही रुद्रसंहिता 98 पानापासून सुरू करूयात. संक्षिप्त शिवपुराण. हा रुद्रसंहितेचा 5वा अध्याय इथं संपतोय. आपला पुत्र नारदाचं ते बोलणं ऐकून लोकपितामह ब्रह्मा तिथं असं म्हणाले. आता रुद्रसंहितेचा 6वा अध्याय आपण वाचूया. ब्रह्माजींनी म्हटलं, ब्रह्मन, देव शिरोमणी, तुम्ही नेहमी सर्व जगावर उपकार करत असता. लोकांचे हित करण्याच्या इच्छेने तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे. ज्यावेळी सर्व चराचर जग नष्ट झालं होतं, सर्वत्र फक्त अंधकारच अंधकार पसरला होता. सूर्य आणि चंद्रही दिसत नव्हते, अन्य ग्रह आणि नक्षत्रही दिसत नव्हती, दिवसही नव्हता आणि रात्रही नव्हती, अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल यांचंही अस्तित्व नव्हतं. तेव्हा तत्सद्ब्रह्म ह्या श्रुतीमध्ये जे सत्य सांगितलं आहे तेच एकमेव सत्य होतं. आता पृष्ठ 100 वर. संक्षिप्त शिवपुराण रुद्रसंहिता आपण वाचतोय. ज्या परब्रह्माविषयी ज्ञान व अज्ञानाने पूर्ण उक्तींद्वारे अशा प्रकारे विकल्प केले जातात, त्याने काही काळानंतर दुसरी इच्छा प्रकट केली. त्याच्या अंतरात एकापासून अनेक होण्याचा संकल्प उमटला. तेव्हा त्या निराकार परमात्म्याने आपल्या लीलाशक्तीने स्वतःसाठी मूर्तीची कल्पना केली. जे मूर्तिरहित परब्रह्म आहे त्याची मूर्ती. भगवान सदाशिव आहे. अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान त्यांनाच ईश्वर म्हणतात. त्यावेळी एकटं राहून स्वेच्छेने विहार करणाऱ्या त्या सदाशिवाने आपल्यापासून स्वतःच एका स्वरूपभूता शक्तीची निर्मिती केली, जी त्याच्या शरीरापासून कधीही वेगळी होणार नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान, प्रकृती. आता लक्षात घ्या, ही कोण आहे? ही दुर्गा आहे, जी कालच्या शरीरापासून बाहेर निघाली. त्यावेळी एकटं राहून स्वेच्छेने विहार करणाऱ्या त्या सदाशिवाने, सदाशिव कोण आहे? तो काल आहे. आपला विग्रह म्हणजे शरीरातून स्वतःच एका स्वरूपभूता शक्तीची निर्मिती केली, हे ब्रह्म सांगतायत. आता परमेश्वर कबीरजींनी सांगितलं आहे की काळाने दुर्गाला खाल्लं होतं, त्याच्या पोटातून परमेश्वर कबीरजींनी तिला बाहेर काढलं. इथं यांची मिळती जुळती गोष्ट आहे, कारण परमेश्वर कबीरजींनी ब्रह्माजींना हे ज्ञान दिलं होतं आणि ब्रह्माजींनी आपला अनुभव आणि कबीरजींचं सांगणं यातून या गोष्टीला पूर्णत्व दिलं. त्यावेळी एकटं राहून स्वेच्छेनं विहार करणाऱ्या त्या सदाशिवानं आपल्यापासून स्वतःच एका स्वरूपभूता शक्तीची निर्मिती केली, जी त्याच्या शरीरापासून कधीही वेगळी होणार नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान, प्रकृती, गुणवती, माया, बुद्धितत्वाची जननी व विकाररहित सांगितलं आहे. त्याच शक्तीला अंबिका म्हटलं आहे. तिलाच प्रकृती. हे लक्षात ठेवा की दुर्गेला प्रकृती असंही म्हणतात.
सर्वेश्वरी आणि त्रिदेव जननी, तिन्ही देवांची माता ब्रह्मा विष्णू महेश यांची जननी दुर्गेला म्हणतात. त्रिदेव जननी, नित्या आणि मूळ कारण असंही म्हणतात. सदाशिवाने निर्मिलेल्या या शक्तीचे 8 हात आहेत. समजलं का ह्या दुर्गेविषयी सगळं? नाना प्रकारची आभूषणं तिच्या अंगाची शोभा वाढवतात. ती देवी नाना प्रकारच्या गतींनी संपन्न आहे आणि अनेक प्रकारची शस्त्रास्त्र धारण करते. स्पष्ट झालं? एकटी असूनही ती मायेच्या योगाने अनेक होते. तिनेच 3 रूपं धारण केली होती: सावित्री, लक्ष्मी आणि उमा, ज्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याशी विवाह केला होता. एकटी असूनही ती मायेच्या संयोगाने अनेक होते. ते जे सदाशिव आहेत, ही क्षरपुरुषाबद्दल माहिती दिली आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पित्याविषयी. त्यांना परमपुरुष, ईश्वर, शिव, शंभू आणि महेश्वर म्हणतात. आता पहा, 101 पानावर रुद्रसंहितेचा आपण 6वा अध्याय वाचतोय. ते आपल्या पूर्ण शरीरावर भस्म लावतात. त्या कालरूपी ब्रह्मने, याला काल म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, क्षरपुरुष म्हणा किंवा ज्योतिनिरंजन म्हणा, ह्या कालरूपी ब्रह्मने एकाच वेळी शक्तीबरोबर, नाथ नाही शक्तीबरोबर म्हणजे दुर्गाबरोबर शिवलोक नावाच्या क्षेत्राची निर्मिती केली. त्या उत्तम क्षेत्राला काशी म्हणतात. ते परमनिर्वाणाचं किंवा मोक्षाचं स्थान आहे, जे सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. ते प्रियकर प्रेयसी रूपातील शिवशक्ती आहे. प्रियकर प्रेयसी रूपातील म्हणजे पती आणि पत्नी रूपातील. दुर्गा आणि हा कालरूपी ब्रह्म म्हणा किंवा सदाशिव म्हणा, ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता. दुर्गा आणि काल जे परमानंद स्वरूप आहेत, ते त्या मनोरम क्षेत्रात नेहमी निवास करतात. शिव आणि शिवाने, शिव म्हणजे कालरूपी ब्रह्म, कारण तो शिवाचे रूपही धारण करतो आपल्या पुत्राप्रमाणे, कारण आपल्या खऱ्या रूपात तो कधी कोणासमोर येत नाही. शिव म्हणजेच काल, ह्या कालरूपी ब्रह्मने, शिव आणि शिवाने, काल आणि दुर्गाने प्रलय काळातही या क्षेत्राला आपल्या सानिध्यापासून मुक्त केलं नाही. देवर्षे ब्रह्माजी म्हणतायत नारदाला, एकदा त्या आनंदवनात रमलेले असताना शिवा आणि शिवेच्या मनात, काल आणि दुर्गाच्या मनात, दुर्गा आणि कालच्या मनात, क्षरपुरुषाच्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली की दुसऱ्या एखाद्या पुरुषाची निर्मिती केली पाहिजे, म्हणजे बाळाची निर्मिती केली पाहिजे, ज्याच्यावर ही सृष्टी चालवण्याचा मोठा भार टाकून आपण दोघं केवळ काशीला राहून इच्छेनुसार राहावं आणि निर्वाण प्राप्त करावं, असा निश्चय करून शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने, ह्या कालरूपी ब्रह्मने दुर्गाबरोबर क्रीडा केली. आपल्या वाम बाजूच्या 10व्या अंगावर अमृतसिंचन केलं, पतिपत्नी व्यवहार केला. मग तिथून एक पुरुष प्रकट झाला, एका पुत्राची निर्मिती झाली. पहा, 102 पानावर संक्षिप्त शिवपुराण आपण वाचतोय. आता इथे जो पुत्र उत्पन्न झाला त्याला कालरूपी ब्रह्मने म्हणजे शिवा म्हणाला, वत्स, व्यापक असल्यामुळे तुझं विष्णू असं नाव प्रसिद्ध होईल. आता दुर्गा आणि कालपासून जो पुत्र झाला त्याचं नाव विष्णू ठेवलं. हा आपण 6वा अध्याय वाचला रुद्रसंहितेचा. पुण्यात्म्यांनो, हे आपले तेच सद्ग्रंथ आहेत ज्यांना आधार मानून आपण हे ज्ञान प्राप्त केलं. हे आचार्य, ब्राह्मण, गुरु आपल्याला हे सांगत असत की शिवपुराणात असं लिहिलं आहे म्हणून आम्ही हे सांगत आहोत, विष्णू पुराणात असं लिहिलं आहे, देवी पुराणात असं लिहिलं आहे. तेव्हा असं वाटत असे की हे ज्या दंतकथा सांगत आहेत तर तसंच लिहिलं असेल, त्यांना संस्कृतचं ज्ञान होतं. आज हे सद्ग्रंथ त्या लोकवेदांच्या विपरीत माहिती देत आहेत. आता यातून स्पष्ट झालं, कालरूपी ब्रह्म, सरपुरुष म्हणा, ज्योतनिरंजन म्हणा,
काळ म्हणा किंवा त्याला सदाशिव म्हणा, हा ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. आणि दुर्गा म्हणा, प्रकृती म्हणा, आणि ही यांची माता आहे. ह्या दोघांच्या संयोगाने श्री विष्णूची उत्पत्ती झाली. हे आपलं शिवपुराण स्पष्ट करतंय. आणि रुद्रसंहितेचा 6वा अध्याय. आता आपल्या 7व्या अध्यायात ब्रह्मा म्हणतायत की माझी उत्पत्ती ही अशीच झाली, दुर्गा आणि काल या दोघांनी मिळून केली. हे पहा, ही रुद्रसंहिता आहे आणि हा आपला 6वा अध्याय. इथपर्यंत वाचला. आता 7वा पाहूया. 103 पानावर आहोत. ब्रह्माजी म्हणतात, देवर्षे. ब्रह्माजी म्हणतात नारदाला, देवर्षे. त्यानंतर कल्याणकारी परमेश्वर सांब सदाशिवाने पूर्वीप्रमाणेच प्रयत्न करून, म्हणजे जशी विष्णूची निर्मिती केली, मला आपल्या उजव्या अंगापासून उत्पन्न केलं. त्या महेश्वराने तत्काळ मला आपल्या मायेनं मोहित करून नारायण भगवंताच्या नाभिकमलात ठेवलं आणि लीलापूर्वक मला तिथून प्रकट केलं. अशा प्रकारे त्या कमळापासून पुत्राच्या रूपात माझा हिरण्यगर्भाचा जन्म झाला. आता पुण्यात्म्यांनो, इथं अनुवाद करणारा जरा विचलित झाला आहे. त्याने विचार केला की आता शिवापासूनच शिवाची उत्पत्ती कशी लिहू, कारण अनुवाद करणाराही तत्वज्ञान जाणणारा नव्हता. पण म्हणतात ना, सत्य लपून राहत नाही. चोर चोरावे तुंबडी गाड्डे पाणी में, वो गाड्डे व ऊपर आवे ना, सच्चाई छानी ना. आता पहा, याच रुद्रसंहितेत जी आपण वाचतोय, श्री शिवपुराणात याचा पुरावा दाखवतो मी. ही आता रुद्रसंहिताच चालू आहे. आणि संक्षिप्त शिवपुराण 110व्या पानावर आपण आता वाचूया. 9व्या अध्यायाचा इथे अंत होतो, शेवट आहे. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र ह्या 3 देवतांमध्ये गुण आहेत. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र ह्या 3 देवतांमध्ये गुण आहेत, परंतु शिव गुणातीत मानले आहेत. आता पहा, 3 हे आहेत ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र, आणि हा कालरूपी ब्रह्म यांच्यापासून वेगळा आहे, म्हणजे 4 झाले. अजून स्पष्ट करतो. एकदा श्री ब्रह्मा आणि श्री विष्णू यांचा एका गोष्टीवर वाद झाला की ब्रह्मा म्हणायचे की मी सृष्टीचा रचनाहार आहे, आणि विष्णू, तू माझ्यापासून उत्पन्न झाला आहेस, तू माझा पुत्र आहेस. विष्णूजी म्हणायचे की तू माझ्या नाभिकमलातून निर्माण झाला आहेस, तू माझा पुत्र आहेस. यावरून या दोघांचं आपापसात युद्ध झालं. या भांडणाचा निकाल लावण्यासाठी ह्या काळरूपी ब्रह्माने त्यांच्या पित्याने त्या दोघांच्या मध्ये एक स्तंभ उभा केला. एका लिंगाची स्थापना केली, तेजोमय स्तंभ, खूप उंच, ज्याचा आदी अंत या दोघांनाही सापडला नाही. तर यांचं युद्ध तर थांबलं आणि स्तंभाचा शोध घेऊ लागले की तो किती लांबरुंद आहे. शेवटी असं सांगितलंय की काही वेळाने शिवरूपातील त्या काळाने प्रतिज्ञा केली होती की माझ्या खऱ्या रूपात मी कधीच कोणाला दर्शन देणार नाही. म्हणून तो कधी ब्रह्माचं रूप धारण करतो, कधी विष्णूचं रूप धारण करतो, तर कधी शिवाचं रूप धारण करतो. तर तिथं तो शिवाच्या रूपात येऊन प्रकट झाला आणि या दोघांना म्हणाला की पुत्रांनो, तुम्ही स्वतःला विसरला आहात आणि तुम्ही जो सृष्टी आणि स्थितीचा कार्यभार माझ्याकडून घेतला आहे तो तुम्ही तप करून मिळवला आहे. आणि अशाच प्रकारे रुद्र आणि महेश्वरानेही वेगवेगळे विभाग माझ्याकडून घेतले आहेत. आता आपल्याला दाखवतो. विद्वेश्वर संहितेत, हेच शिवपुराण, हे संक्षिप्त शिवपुराण गीता प्रेस गोरखपूरने प्रकाशित केले आणि तेच आपण वाचतोय. आधी तुम्हाला जे दाखवलं होतं, हनुमान प्रसाद पोद्दार याचे संपादक आहेत. आता आपण
विद्वेश्वर संहिता वाचूया. ही विद्वेश्वर संहिता आता पृष्ठ नंबर 24 थोडी झलक दाखवतो. हे एक तेजोमय लिंग म्हणजे स्तंभ उभा केलाय कालाने या दोघांच्या मध्ये, ब्रह्माजी आणि विष्णूजी. मग तो स्वतः प्रकट झाला. या 25 पानावर आपण वाचूया. ब्रह्मा आणि विष्णूने विचारलं, प्रभू, सृष्टी आणि 5 कृत्यांची लक्षणं काय आहेत हे आम्हा दोघांना सांगा. भगवान शिव म्हणाले, हा कालरूपी ब्रह्म सदाशिव. त्यांचे पिता म्हणाले, माझी कर्तव्य जाणून घेणं अतिशय कठीण आहे, तरीही मी कृपापूर्वक तुम्हाला त्याविषयी सांगतो. ब्रह्मा आणि अच्युत सृष्टी, पालन, संहार आणि तिरोभाव आणि अनुग्रह ही 5 माझी जगासंबंधी कार्य आहेत, जी नित्य सत्य आहेत. आता 26 पानावर, आता 25 वाचलं, आता 26 हे इथे पहा. पुत्रांनो, तुम्ही दोघांनी तपश्चर्या करून प्रसन्न झालेल्या माझ्याकडून ब्रह्मा आणि विष्णूला हा सदाशिव, कालरूपी सदाशिव म्हणत आहे, पुत्रांनो, तुम्ही दोघांनी तप करून प्रसन्न झालेल्या माझ्याकडून सृष्टी आणि स्थिती नामक 2 कृत्ये प्राप्त करून घेतली आहेत, 2 विभाग प्राप्त करून घेतलेत. हे दोन्ही तुम्हाला खूप प्रिय आहेत. अशा प्रकारे माझ्या विभूती स्वरूप, आता तिथं शिवाच्या रूपात उभा होता हा काल, माझ्या विभूती स्वरूप रुद्र आणि महेश्वर या दोघांनी 2 अन्य उत्तम कृत्ये, हा यात नाहीये, यांनी आहे, संहार आणि तिरोभाव माझ्याकडून प्राप्त करून घेतलेत. यात पहा, 2 तर हे झाले विष्णू आणि ब्रह्मा. पुत्रो, तुम्ही तर स्थिती, सृष्टी आणि स्थिती हे 2 विभाग घेतले आहेत. आणि अशाच प्रकारे माझ्या विभूती स्वरूप, कारण तेव्हा तो शिवरूपात उभा होता, रुद्र व महेश्वर या दोघांनी 2 इतर उत्तम कृत्ये, संहार आणि तिरोभाव माझ्याकडून प्राप्त करून घेतले. हे 4 झाले. आणि आता 5वा शिव सांगतोय. पुढे पहा, हे स्पष्ट हे काय सांगत आहे? ब्रह्म सांगतोय, क्षरपुरुष सांगतोय. इकडे पहा, ह्याच म्हणजे 26व्या पानावर आपण वाचत आहोत, विद्वेश्वर संहिता. इथे पहा, मीच पूर्वी आपल्या स्वरूपभूत मंत्राचा उपदेश केला आहे, जो ओंकार रूपाने प्रसिद्ध आहे. तो मंगलकारी मंत्र आहे. सगळ्यात आधी माझ्या मुखातून ओंकार म्हणजे ओम प्रकटला, जो माझ्या स्वरूपाचा बोध करून देतो. ओंकार वाचक आहे, मी वाच्य आहे. हा मंत्र माझे स्वरूप आहे. रोज ओंकाराचं सतत स्मरण केल्यास माझंच निरंतर स्मरण होतं. माझ्या उत्तरेकडील मुखाने अकाराचं, पश्चिम मुखातून उकाराचं, दक्षिण मुखातून मकाराचं, पूर्वेकडील मुखाने बिंदूचं आणि मधल्या मुखातून नादाचं प्रकटीकरण झालं. ह्या 5 अवयवांनी युक्त, अशा प्रकारे 5 अवयवांनी युक्त ओंकाराचा विस्तार झाला आहे. ह्या सर्व अवयवांचं एकत्रीकरण होऊन हे प्रणव ओम नावाचं एक अक्षर झालं. गीतेतील 8व्या अध्यायातील श्लोक नंबर 13 मधील गीताज्ञान देणारे हे ब्रह्म, हे क्षरपुरुष श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून सांगतो आहे, ओम इति एकाक्षरम. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये. गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे. श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून बोलत आहे. आपला पुत्र विष्णूच्या शरीरात समजा. आणि तो सांगत आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्यवहारण माम अनुस्मरण य परियाती त्यजन देहम सयाती परमाम गतिम. माम ब्रह्म, माझ्या ब्रह्मचं केवळ एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. उच्चार करून स्मरण करत य प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतिम. हे शरीर सोडून जाते वेळी याचं स्मरण करत करत जातो, म्हणजे अंतिम वेळी सुद्धा याचंच स्मरण करत हे शरीर सोडतो. स याती परमाम गतिम, त्याला माझ्या ओम नावाने लाभणारी ती परमगती प्राप्त होते. यावरूनही हे सिद्ध होते की गीताही हा कालच सांगतो आहे, जो ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे.
आता पुढे पहा, यांनी कुठं गडबड केली आहे. अनुवादकारांनी यात चुकीचा मंत्र घातला आहे. आपण हे इथं वाचत आहोत. ह्या सर्व अवयवांचं एकत्रीकरण होऊन हे प्रणव ओम नावाचं एक अक्षर झालं. आणि गीतेच्या अध्याय 8 श्लोक क्रमांक 13 मध्येही सांगितलंय ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यवहारण माम अनुसमरण या प्रियाती तदंदेहम सयाती परमागती. आता पहा, इथं यांनी गडबड केली आहे. यांनी ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सांगितला आहे. हे चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. इथं लिहिलं आहे की या सर्व अवयवांचं एकत्रीकरण होऊन हे प्रणव ओम नावाचं अक्षर तयार झालं. हे चुकीचं आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र चुकीचा आहे. हे शास्त्रविधींचं मनमानी आचरण आहे. असं नाही केलं पाहिजे. पुण्यात्म्यांनो, आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने जवळजवळ साधारण 600 वर्षांपूर्वी हे अमृतज्ञान आपल्या अमृतवाणीतून सच्चिदानंद घन ब्रह्मच्या वाणीतून सांगितलं होतं. श्रीमद भगवद्गीता अध्याय 4च्या श्लोक क्रमांक 25 ते 31 पर्यंत ज्या साधकांनी जी जी साधना केली आहे, कोणी देवतांची पूजा केली, कोणी स्वाध्याय करतात, कोणी प्राणायाम आदी करतात आणि कोणी तीक्ष्ण अहिंसावादी व्रत करून आपली साधना करतात, जसं तोंडावर पट्टी बांधून अनवाणी पायांनी फिरतात. कोणी स्वाध्याय करतात, गीतेचा नित्य पाठ करतात, कोणी वेदांचं पठण करतात, तर कोणी कुठल्या प्रकारे. म्हणतात सर्व साधक आपापल्या साधनेला पापनाशक समजतात. पण 4थ्या अध्यायात श्लोक नंबर 32 मध्ये म्हटलंय की त्या सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमध्ये या यज्ञांचं ज्ञान आहे. यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांचं ज्ञान विस्ताराने दिलं गेलं आहे. ते 4थ्या अध्यायात आहे. 34व्या श्लोकात सांगितलंय की त्या सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमधून, म्हणजे जे ज्ञान स्वतः परमेश्वराने आपल्या मुखकमलातून सांगितलं आहे, ती सच्चिदानंद घनब्रह्माची वाणी ब्रह्ममुखाने सांगितली आहे. ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितले की हे तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. गीता ज्ञान देणारा म्हणतो मला माहिती नाही. आता पहा, श्रीमद भगवद्गीता गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केली. जयदयाल गोयंदका यांनी अनुवाद केला आहे. आता आपल्याला दाखवतो 4थ्या अध्यायाचा 32वा श्लोक. आता आपण थोडं आधी 4थ्या अध्यायाच्या 25व्या श्लोकापासून सुरू करूया, नीट समजेल. हे पहा, अध्याय नंबर 4 श्रीमद भगवद्गीता. ह्या 25व्या श्लोकात म्हटलंय की इतर योगी देवतांच्या पूजनरूप यज्ञाचं योग्य प्रकारे अनुष्ठान करायचे. पर्युपासते म्हणजे पूजन करतात. याचा अर्थ आहे की काही योगी साधक देवतांचं पूजन, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान करतात, पूजा करतात, पर्युपासते. आणि अन्य दुसरे ब्रह्माग्नौ म्हणजे ब्रह्माची साधना करतात. ब्रह्म हे आपल्या मतानुसार लिहित आहेत. आणि यज्ञाद्वारेच आत्मस्वरूपाचं हवन करतात. 26व्या श्लोकात म्हटलंय अन्य साधक, योगीजन म्हणजे साधक, श्रोत्र इत्यादी सर्व इंद्रियांचं संयमरूपी अग्नीमध्ये हवन करतात, म्हणजे ज्ञानेंद्रियांनाच हे आवर घालण्याचा प्रयत्न करतात. दुसरे कोणी शब्दादी, हे 26व्या श्लोकात 4थ्या अध्यायात समस्त विषयांना इंद्रिय रूपाच्या अग्नीमध्ये हवन करतात. 27 मध्ये. आणि दुसरे योगीजन इंद्रियांच्या सर्व क्रियांना आणि प्राण्यांच्या सर्व क्रियांना ज्ञानाने प्रकाशित झालेल्या संयमयोगरूपी अग्नीमध्ये हवन करतात. म्हणजे यात सांगितलं की काही लोक आपल्या श्वसनक्रियेचं येता जाता अवलोकन करतात, यालाच आपली साधना मानतात, लक्ष ठेवतात त्यावर. 28 मध्ये म्हटलंय की काही पुरुष द्रव्यसंबंधी यज्ञ करणारे, अन्नछत्र चालवणारे, धर्मशाळा बांधणारे, काही जण तपस्या करत राहतात, आणि काही योगरूपी यज्ञ करणारे म्हणजे फक्त आसन, योगासन, योगा करत राहतात, त्यालाच ते आपला मोक्ष मानतात. कितीतरी अहिंसावादी तीक्ष्ण व्रत करणारे यत्नशील पुरुष स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात,
म्हणजे स्वाध्याय करतात, गीतेचं पठण केलं, वेदांचं पठण. 29 मध्ये म्हटलंय, इतर कितीतरी साधक अपान वायूमध्ये म्हणजे प्राणवायूचं म्हणजे प्राणायाम क्रियेला हवन करतात आणि प्राणवायूला अपानवायूमध्ये, आणि कितीतरी नियमित आहार, अल्प आहार घेणारे प्राणायाम परायण पुरुष प्राण व अपान यांची गती रोखून प्राणाचं प्राणामध्येही हवन करतात. हे सर्व साधक यज्ञांद्वारे पापांचा नाश करणाऱ्या यज्ञांचं ज्ञान असणारे असतात. आता पुण्यात्म्यांनो, ह्या गीता अध्याय नंबर 4 श्लोक 25 पासून 30 पर्यंत आपण वाचलं. याच्या सांगण्याचा भावार्थ असा आहे की कोणी कुठली साधना करतो, कोणी कुठली साधना करतो, आणि सर्व साधक आपापल्या साधनेला पापनाशक समजतात. जर त्यांना असं वाटलं की ही साधना योग्य नाहीये, तर ते ती साधना का करतील? तर आता अध्याय नंबर 4च्या श्लोक 31 मध्ये म्हटलंय, जे साधना करतच नाहीत, भक्तीही करत नाहीत, त्यांना ना इथे सुख ना परलोकात सुख. आता अध्याय 4च्या श्लोक 32 मध्ये सांगितलंय की ज्या साधनांचं वर्णन यज्ञाचं 25 पासून 30 पर्यंत केलं आहे, या प्रकारची अनेक प्रकारची विस्तारपूर्वक यज्ञांची माहिती म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीतून विस्ताराने सांगितली आहे. ब्रह्मणमुखे. आता इथे अनुवादकांनी 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात गडबड केली आहे अज्ञानामुळे. त्यांनी ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहिला ब्रह्मची वाणी. खरं तर लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, म्हणजे जी वेदांपेक्षा वेगळी आहे. कारण श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान वेदांचंच ज्ञान आहे, आणि यात 2 प्रकारचं ज्ञान आहे. एक तर ह्या ब्रह्म क्षरपुरुषाचं स्वतःचं मत आहे, आणि दुसरं वेदांचं ज्ञान आहे. जे वेदज्ञान आहे ते वेदांशी तुलना केलेलं आहे, ते बरोबर आहे. आणि जे युद्ध करायला लावण्यासाठी त्याने काही अटकळबाजी करून सांगितलं की हे माझं मत आहे, अशी साधना जी मध्ये मध्येच सांगितली आहे, तर ते मत, यांचं पण मत कनिष्ठ आहे. कारण तो स्वतःच म्हणतो की हे तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांकडून समजून घे. याला पूर्ण ज्ञान नाहीये अध्यात्माचं. गीता ज्ञानदात्यालाही पूर्ण ज्ञान नाहीये, हेच सिद्ध होतं. आता पहा 4थ्या अध्यायात 31 आणि 32 श्लोक. श्रीमद भगवद्गीता 4था अध्याय आपण 30व्या श्लोकापर्यंत वाचलंय. 31 मध्ये फक्त एवढंच म्हटलंय की हे कुरुश्रेष्ठ अर्जुन, यज्ञातील उरलेल्या अमृताचं सेवन करणारे योगीजन म्हणजे शास्त्रानुकूल साधना करणारे ते सनातन. सनातनम ब्रह्म यान्ति. गीता ज्ञान देणाऱ्यापेक्षाही कोणीतरी वेगळं आहे, ते सनातन ब्रह्म. अविनाशी परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषांसाठी, त्यांच्यासाठी तर हा मनुष्यलोकही सुखदायक नाहीये, तर मग परलोक कसा बरं सुखदायक असेल? आता 32 मध्ये 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात त्यांनी इथं गडबड केली आहे. एवं बहुविधः यज्ञाः विततः ब्रह्मणमुखे. त्यांनी या ब्रह्मणमुखेचा अर्थ इथं चुकीचा लिहिलाय. आणि अशा प्रकारे इतरही अनेक प्रकारचे यज्ञ, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, अनुष्ठानांची जाणकारी, ब्रह्मणमुखेचा अर्थ लिहिला वेदाची वाणी, हे चुकीचं लिहिलंय. इथे विचलित झाले ते. आता इथे हे पहा, ब्रह्मणेचा अर्थ आपण पाहूया त्यांनी सांगितलेला 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात. पहा पुण्यात्म्यांनो, हे पहा, हा अध्याय नंबर 17वा अध्याय, अध्याय नंबर 17 आणि 23व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीता आहे. ओम तत् सत् इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. वा वा. आता इथे ओम ओम तत् तत् सत् सत् इति म्हणजे असे, त्रिविध 3 प्रकारचे, ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मचे
नाव म्हटलं आहे. ब्रह्मण हा म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म, म्हणजेच परम अक्षर ब्रह्म, पूर्ण परमात्मा, सच्चिदानंद घन ब्रह्म. आता पुन्हा येऊया 4थ्या अध्यायाकडे. 32व्या श्लोकात 4थ्या अध्यायाचा हा 32वा श्लोक. आता आपण याचा अनुवाद इथे ठेवूया. अशा प्रकारे अनेक प्रकारचे यज्ञ सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून पहा, सरळ अर्थ निघाला, विस्तारपूर्वक सांगितलंय. हे म्हणतात वेदाच्या वाणीत, पण वेदाचं ज्ञान हा गीता ज्ञानदाता तर देतच आहे. विस्तारपूर्वक सांगितलंय. त्या सर्वांना तू कर्म जाण वावा, म्हणजे काम करता करता चालता फिरता सिद्ध होणार आहे. अशा प्रकारे तत्वाने जाणून वावा, त्यांचं अनुष्ठान करून तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होशील. आणि 33 मध्ये हे म्हटलंय की श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतम सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. याचा अर्थ असा आहे की अज्ञानता वशबिना अंधाधुंद, तसंच द्रव्याचं ज्ञान करण्यापेक्षा आधी ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, तो समज. हे पहा 33व्या श्लोकात, हे परमतम अर्जुन, द्रव्याचं ज्ञान करण्यापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. ज्ञानयज्ञ म्हणजे तत्वज्ञान, जे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून सांगितले ते समज. या प्रकारे संपूर्ण कर्म ज्ञानामध्ये समाप्त होतं. आता 34 मध्ये म्हटलंय, त्या ज्ञानाला, कुठलं ज्ञान? जे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून विस्तारपूर्वक सांगितलंय ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात. आता 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात त्या तत्वज्ञानाची माहिती 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात गीता ज्ञान देणारा म्हणतो, त्या ज्ञानाला जे सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीतून सांगितलं गेलंय, तू तत्वदर्शी ज्ञानींकडे जाऊन समजून घे. त्यांना भलाभला आदराने दंडवत घालून, त्यांची सेवा करून आणि कपट सोडून सरळपणे प्रश्न विचारल्यास ते परमात्मतत्वाला योग्यपणे जाणणारे ज्ञानी महात्मा तत्वदर्शी तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आता पुण्यात्म्यांनो, आपला पवित्र सद्ग्रंथ श्रीमद भगवद्गीता किती निर्णायक ज्ञान देतोय हा. आणि हे अज्ञानी आचार्य, गुरु, मंडळेश्वर, हे ब्राह्मण आजपर्यंत या सद्ग्रंथांना ना स्वतः समजू शकले ना आपल्याला समजावू शकले. दंतकथा, लोकवेद सांगत राहिले आम्हाला. कबीर परमेश्वरजी सांगतात, आपल्याला समजावू इच्छितात की पीछे लगा जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए, दीपक दे दिया हाथ. लोकवेद दंतकथांमध्ये आपण आधी ऐकलं की ब्रह्मा, विष्णू, महेश अजरामर आहेत. त्यांचे कोणी माता पिता नाहीत. सर्वेश्वर, महेश्वर. ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय मंत्रांचा जप करा. नाही, गीतेमध्ये फक्त सांगितलंय की ब्रह्म म्हणतात, माझी साधना करायची असेल तर केवळ ओम, नथिंग एल्स. ओम इति एकाक्षरम, ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्यवहारण माम अनुस्मरण य परियाती त्यजन देहम सयाती परमाम गतीम. आणि सच्चिदानंद घनब्रह्म परमक्षर ब्रह्मची साधना करायची असेल तर 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात म्हटलंय की ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. त्या सच्चिदानंद घनब्रह्मची साधना करायची असेल तर तत्वदर्शी संत सांगतात की त्यासाठी हा कोडवर्ड आहे ओम. हा ब्रह्मचा जप आहे. आणि तत् तर अक्षर पुरुषाचा, जसं सृष्टीरचनेत आधी सांगितलं होतं की अचिंतच्या वचनातून अक्षर पुरुषाची उत्पत्ती झाली होती. आणि स्वतः हे परमाक्षर ब्रह्म, ओव्हरऑल कंट्रोलर, सर्वांचा स्वामी कबीर देव आहेत. त्यांचा हा सत मंत्र आहे. हे 3 मंत्र आहेत, ओम तत् सत. ओम ब्रह्म क्षर पुरुषाचा, क्षर ब्रह्माचा, आणि हा अक्षर पुरुषाचा आहे, सांकेतिक आहे. आणि सत हा परमक्षर पुरुषाचा, सच्चिदानंद घन ब्रह्माचा मंत्र आहे जप करण्याचा. ह्या तिन्हींची एकत्र साधना करायची असते आणि त्यामुळे त्या परमपिता परमात्म्याची प्राप्ती होते, परमक्षर ब्रह्मची. हे तत् आणि सत सांकेतिक शब्द आहेत. हे दास सांगू शकतो. या पृथ्वीवर कोणाकडेही हा मंत्र नाहीये. आणि ह्या दासाकडून मंत्र प्राप्त करून जर कोणी स्वतःला स्वयंभू गुरु म्हणवत असेल तर तो आपला शत्रू आहे. तो नकली डुप्लिकेट लायसेन्स किंवा पासपोर्ट बनवत आहे. तुम्हीही अपराधी आणि तुम्हालाही दोषी बनवत आहे.
आता तो सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून वा वा आजपासून 600 वर्षांपूर्वी लिहिलं होतं ते दाखवतो कबीर सागरमध्ये. ही पहा त्या सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, कबीर वाणी. हा कबीर सागर आहे. हा पहा किती जाडजूड, किती यात विस्ताराने लिहिलं आहे. आणि हा कबीर सागर आहे. याचे 11 भाग आहेत. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलाय. कबीर सागर, ज्ञानसागर. कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद विहारी द्वारा परिष्कृत. हा कबीरपंथीयांनी ठीक केलेला आहे इथे. मुद्रक व प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. आता यात दाखवतो तुम्हाला. आता पहा पृष्ठ नंबर. हा आहे ज्ञानबोध, कबीर सागरमधील ज्ञानबोध. 20 पृष्ठावर ज्ञानबोध आणि इथे आहे बोधसागर. ज्ञानबोधात बोधसागर. हे 21व्या पानावर आहे. परमात्मा कबीर साहेबांनी आपला प्रिय आत्मा धर्मदासाला सांगितलं, धर्मदास ये जग बोराना, कोई न जाण पद निर्वाण. निर्वाण पद म्हणजे मोक्ष मार्ग. धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाण. यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम नियारा. हे नाम चुकून लिहिले इथे, मिसप्रिंट आहे. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भरम नसाओ. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. तिन्ही देवता ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म कसा झाला ते सांगतो. कुछ संक्षेप कहूँ गहुराई, सब संशय तुमरे मिट जाई. भरम गए जग वेद पुराणा, आदि राम का भेद न जाना. हे राम आहे. राम राम सब जगत बखाणे, आदि राम कोई बिरला जाणे. हे कबीरपंथी सुद्धा विचलित होते. त्यांनी नाही जाणलं परमात्म्याला. इथे काही वेगळंच छापलंय. आपल्या मतीनुसार थोडी गडबड केली आहे. त्यासाठी गरीबदास साहेबजींना परमात्म्याचं ज्ञान देऊन हे सुधारून घेतलं आहे. इथे स्पष्ट आहे की राम राम सगळं जग म्हणत आहे. आदिराम म्हणजे सनातन परमात्मा सच्चिदानंद ब्रह्म, सच्चिदानंद घनब्रह्मला म्हणतायत. कोणी बिरला जाणतो. राम राम सब जगत बखाने, आदि राम कोई बिरला जाने. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम न पाई. काय म्हणतायत की मी सांगतोय. ब्रह्मा विष्णू महेशांचे माता पिता जे बुद्धिमान आहेत ते प्रमाण बघून समजून घेतील. जे मूर्ख आहेत ते मान्य करणार नाहीत. त्यांना सवयच असते वृथा वाद करायची. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जम दारुण वंशन अंजन. पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. काम देव धर्मराय सताए, देवी को तुरंत धर खाई. पेट से देवी करी पुकारा, हे साहेब मेरा करो उभारा. पेट से देवी करी पुकारी, साहेब मोहे करो उभारी. टेर सुनी सतगुरता आए, अष्टंगी के बंद छुड़वाए. इथे खरं म्हणजे टेर सुनी तहा हम आये असं पाहिजे. परमात्मा म्हणतायत अष्टंगी को बंद छुड़ाए. आता 22व्या पानावर ज्ञानबोध, कबीर सागर. धर्मराय को हिकमत कीना, नखरेखा से भग कर लीना. आता सांगतायत की त्या कालाने दुर्गादेवीला प्रजनन इंद्रिय स्वतःच दिली. धर्मराय करे भोग विलासा, माया को रही तब आशा. म्हणजे दुर्गा गर्भवती झाली. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णू शिव नाम धराए. ओय होय. 3 पुत्र अष्टंगी. दुर्गाने जन्म दिला शिवला कालच्या संयोगाने. और ब्रह्मा विष्णु और शिव नाम धराए. 3 देव विस्तार चलावे, इनमें ये जग धोखा खावे.
पुरुष गम कैसे के पावे, काल निरंजन जग भरमावे। तीन लोक अपने सुत दीन्या, सोन निरंजन बासालिन्या। आपल्या 3 पुत्रांना 3 लोकांचं राज्य दिलं, पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गाचं, आणि स्वतः मात्र वरती शून्यमध्ये जाऊन बसले. शून्य म्हणजे वरती, जिथे दुसरं काहीही नाही, व्हॅक्युम प्लेसमध्ये, जिथे याने 3 रूप बनवून आपली 3 स्थानं बनवली आहेत. तीन देव सो उनको ध्यावे, निरंजन का वह पार न पावे। ब्रह्मा विष्णू महेश यांना आपल्या पित्याची पण प्राप्ती होऊ शकली नाहीये, त्या देवाला त्यांनी निराकार म्हटलं आहे. ये अलख निरंजन बड़बट पारा, तीन लोक जीव करे आहारा। ब्रह्मा विष्णु शिव नहीं बचाए, सकल खाए पुन धूर उड़ाए। तिनके सुत हैं तीनों देवा, आंदर जीव करत है सेवा। हाय हाय हाय। आता परमात्मा काय सांगत आहेत की ह्या दुर्गा आणि काल यांचे 3 पुत्र आहेत, रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमोगुण शिव. आणि आंधळे जीव यांचीच पूजा करतात. आंधळे म्हणजे ज्ञानहीन प्राणी, आणि यांनाच सर्वेश्वर मानून त्यांचीच पूजा करतात. आता पहा, तिनके सुत हैं तीनों देवा, आंदर जीव करत है सेवा। सेवा म्हणजे पूजा. हे अंध, ज्ञानहीन, तत्वज्ञानहीन प्राणी हे कालच्या 3 पुत्रांची पूजा करतात. अकाल पुरुष काहू नहीं चीन्या, काल पाए सभी गैलीन्या। ऐसा तीनों देव और असुर अवतारा, ताको भजे सकल संसारा। म्हणतायत ह्या 3 देवांना, ब्रह्मा विष्णू महेश आणि असुर आणि अवतारा, आणि यांच्याच अवतारांना ताको भजे सकल संसारा। तीनों गुण का यह विस्तारा, धर्मदास मैं कहो पुकारा। आता परमेश्वर कबीर म्हणतायत, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार। कह कबीर निज नाम बिना, कैसे उतरो पार। आता परमात्म्याने म्हटले की तीनों गुण का ये विस्तारा, रजगुण ब्रह्मा, तत्वगुण विष्णू आणि तमोगुण शिव। गुण तीनों की भक्ति में भूल पड़ो संसार, कह कबीर निज नाम बिन कैसे उतरे पार। निज राम बिन, निज राम, राम म्हणा. हे पुण्यात्म्यांनो, आता हे स्पष्ट करावं लागेल की रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमोगुण शंकर आहेत. आणि आता गीतेचं थोडं रहस्य तुम्हाला सांगतो. गीतेमध्येही हाच पुरावा दिलाय या तिघांच्या रचनेबद्दल, जन्माबद्दल. हे पहा, मार्कंडेय पुराणात हे 3 गुण काय आहेत ते सांगितलंय. हे आहे मार्कंडेय पुराण, गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केलंय. गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केले. याच्या पान क्रमांक 123 वर तुम्हाला दाखवतो. हे पृष्ठ 123, आणि इथे पहा, मार्कंडेयजी बोले. मार्कंडेय सांगत आहेत. आपण इकडे येऊयात. अशा प्रकारे स्वयंभू परमात्म्याच्या 3 अवस्था असतात. रजोगुण प्रधान ब्रह्मा, तमोगुण प्रधान रुद्र आणि सत्वगुण प्रधान विश्वपालक विष्णू आहे. ह्याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. वा वा, किती स्पष्ट आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली. अजून सुस्पष्ट करूयात, कारण जोपर्यंत हे मनावर ठसत नाही की रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमोगुण शिवजी, तोपर्यंत हे ज्ञान होणार नाही की गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे, कह कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार। हे श्रीमद देवी भागवत हिंदी टीका सहित, यात संस्कृतही आहे, प्रथम भाग आहे. आणि हे कुठून प्रकाशित केलंय? अथ देवी भागवतम सभाष्टिकम समाहात्म्यम, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई 4 यांनी प्रकाशित केलंय. आता जाऊयात याच्या 3ऱ्या स्कंदाकडे. अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीका युक्ते तृतीय स्कंद प्रारंभते. आता 3रा स्कंद प्रारंभ होतोय. यात पान क्रमांक 11 वर आहे. हे आहे 11वं पान, आणि भाषा टीकायुक्त तृतीय स्कंद अध्याय 5वा, आणि मंत्र नंबर 8 आहे. हा 7वा श्लोक संपला आणि 8वा प्रारंभ झाला. भगवान शंकर आपली माता दुर्गा हिला म्हणतायत, हे माते, जर माझ्यावर नेहमी आपली कृपा आहे तर मला तमोगुण प्रधान का केलं?
आणि ब्रह्माला रजोगुणयुक्त आणि विष्णूला सत्वगुणयुक्त का केलं? आता इथे पहा, हे संस्कृत आहे. आपण हिंदी वाचलं, हे संस्कृत आहे. 7वा श्लोक संपला आणि 8वा सुरू झाला. यदि दयाद्रमना न सदा अंबिके कथम अहम विहितश्च. अहम म्हणजे मी, मला कशा प्रकारे बनवलं. तमोगुणयुक्त, तमोगुण. आणि कमलज म्हणजे कमळापासून जन्मलेल्या ब्रह्माला रजोगुण संभव, रजोगुणी का बनवलं. सुविहित किमू सत्वगुणोहरी आणि विष्णूजीला आपण सत्वगुणयुक्त का बनवलं. आता श्रीमद देवी भागवतातून हे स्पष्ट झालं आहे आणि श्री शिवपुराणातूनही स्पष्ट झालं की प्रकृती प्रधान दुर्गेलाच म्हणतात. आणि तिन्ही गुण, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमगुण शिवजी. तर आता आपल्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये दाखवतो की प्रकृती दुर्गा आणि हे कालरूपी ब्रह्म जे गीता सांगत आहेत कृष्णाच्या शरीरात प्रवेश करून, ह्या दोघांच्या संयोगाने ह्या 3 गुणांची, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमगुण शिवजी यांची उत्पत्ती झाली. पहा, श्रीमद भगवद्गीता दाखवतायत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपल्याला दाखवतो या 14व्या अध्यायात, हे पहा, अध्याय 14चा श्लोक 3, 4, 5 आधी 3. हे अर्जुन, माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती, प्रकृती दुर्गा, सभी प्राणी भूतो म्हणजे सर्व प्राण्यांची योनी म्हणजे गर्भस्थान आहे मी, ह्या योनीमध्ये चेतन समुदायरूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड चेतनाच्या तत् म्हणजे त्याच्या संयोगाने सर्व प्राण्यांची उत्पत्ती होती. भूतोंची म्हणजे प्राण्यांची. 4थ्यामध्ये, हे अर्जुन, नाना प्रकारच्या सर्व योनींमध्ये म्हणजे शरीरांमध्ये जितक्या मूर्ती म्हणजे शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, प्रकृती, वावा, प्रकृती त्यांचे गर्भधारण करणारी माता आहे. त्या सर्वांची दुर्गा, दुर्गा तर त्यांची माता आहे. मी बीज स्थापन करणारा पिता आहे. पुढे पहा 5व्यामध्ये, हे अर्जुन, सत्वगुण विष्णू, रजोगुण ब्रह्मा आणि तमोगुण शंकर हे प्रकृतीपासून उत्पन्न, दुर्गेपासून उत्पन्न झालेले 3 गुण म्हणजे तिन्ही देवता, वावा, अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात. म्हणजे कर्माप्रमाणे हे तिघे सत्वगुण विष्णू, रजोगुण ब्रह्मा आणि तमोगुण शंकर हे दुर्गेपासून जन्म झाले आहेत. त्यांचा जन्म झालाय. कर्मानुसार शरीरात म्हणजे कर्मदंडच्या आधारावर आपल्याला इथं ठेवतात. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणत असत, माझं सांगणं ते सांगतायत. दुनिया अजब दीवानी, मेरी कही एक ना मानी. काय म्हणतायत परमात्मा? निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहां पर तनिक ना न्याय विचार. कबीर परमेश्वर पूर्ण ब्रह्म परमपूज्य कबीर परमेश्वर जी 600 वर्षांपूर्वी सांगून गेले, हे काल तुझा नाश हो, तू कसा जुलूम करतोयस. या ज्योती निरंजनला म्हणतात की या 3 लोकात थोडा सुद्धा न्याय नाहीये. तू सर्वांना भ्रमित केलं आहेस, सर्वांना कपटाच्या आधारे रोखून ठेवलं आहेस आणि या खोट्या गुरूंद्वारे खोटं ज्ञान तू जनतेच्या मनात भरवून दिलंस आणि ही भोळी जनता या खोटारड्यांनाच खरं मानते आणि माझं ऐकत नाहीये. निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहां पर तनिक ना न्याय विचार. वैस्या ओढ़े मुल मुल खासा,
गल मोतियों के आर, वैसा ओढ़े मुल मुल खासा गल मोतियों के हार। पति भरता को मिले न खादी, ये सूखा निरस आहार निरंजन, धन तेरा दरबार निरंजन, धन तेरा दरबार। जहाँ पर तनिक न न्याय विचार, पाखंडियों की पूजा जग में संत को कहें लबाड़े। पाखंडी की पूजा जग में संत को कहें लबाड़े। अज्ञानी को परम विवेकी और ज्ञानी को मूढ़ गंवार निरंजन, धन तेरा दरबार निरंजन, धन तेरा दरबार। जहाँ पर तनिक न न्याय विचार, कह कबीर सुनो भाई साधो, या सब उल्टा व्यवहार। कहे कबीर सुनो भाई साधो, या सब उल्टा व्यवहार। सच्चे को तो ये झूठा बतावे, इन झूठों का एतबार निरंजन, धन तेरा दरबार निरंजन, धन तेरा दरबार। जहाँ पर तनिक न न्याय विचार, कह कबीर सुनो भाई साधो, या सब उल्टा व्यवहार। कहे कबीर सुनो भाई साधो, या सब उल्टा व्यवहार। सच्चे को तो ये झूठा बतावे, और इन झूठों का एतबार निरंजन, धन तेरा दरबार निरंजन, धन तेरा दरबार। जहाँ पर तनिक न न्याय विचार। बोलो सतगुरुदेव की जय। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओची सूचना मिळेल आपल्याला सर्वात पहिले. धन्यवाद.